GS1, GS2, GS3 याच्यातला बराचसा भाग आपण आत्तापर्यंत राज्यसेवेच्या प्रिलिम्समध्ये सुद्धा पाहिलेला आहे. पण एथिक्स हा एकदम नवीन विषय आणि एकदम इंटरेस्टिंगसुद्धा आहे. तर आपल्याला त्याची एक रणनीती बनवायची गरज आहे की तो प्रिपेअर कसा करायचा, त्या विषयाची ओळख करणं गरजेचं आहे. त्या विषयात आहे काय, त्या विषयाबद्दल एक इंटरेस्ट येणं गरजेचं आहे. त्या विषयाची इंटरेस्ट आला, ओळख झाली, त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं काम आहे आपलं मार्क मिळवायचे. तो कसा अभ्यास करायचा, काय काय आहे ह्याच्यात, तर हे सगळं आपण या पेपरमध्ये बघणार आहोत. तर पूर्ण लेक्चर बघा. विषयाचं नाव आहे नीतिशास्त्र, नीतिशास्त्र, एकात्मता व अभियोग्यता. हे 3 शब्द. तर 3 शब्द हे उगच उचललेत का त्यांनी? नाही आहेत. यांचे काहीतरी अर्थ आहे या विषयाचा. या 3 संकल्पना आहेत. नीतिशास्त्र, एथिक्स, एकात्मता, इंटिग्रिटी व अभियोग्यता म्हणजे ॲप्टिट्यूड. आता ॲप्टिट्यूड म्हणजे अभियोग्यता हा शब्द आपण कधी ऐकलेला सुद्धा नसतो. जर मी आता तुम्हाला सांगितलं की तुम्ही याचा अर्थ सांगा, तर कदाचित 90% मुलांना माहीतसुद्धा नसेल की अभियोग्यता हे कोणत्या झाडाला येणारं फळ आहे. बरोबर. तर आपल्याला या संकल्पना समजून घ्यायच्यात. या संकल्पना काय आहेत, त्यांचा अर्थ नीट समजून घ्यायचा, त्यांची उदाहरणं बघायची, त्यांचा आपण वापर कसा करणार आपल्या आयुष्यातही आणि मेन पेपरमध्येही, हे सगळं आपल्याला बघायचं आहे. म्हणून आहे हा विषय हा नीतिशास्त्र, एकात्मता व अभियोग्यता. इंग्रजीमध्ये म्हणतात इथिक्स, इंटिग्रिटी अँड ॲप्टिट्यूड. आत्तापर्यंत UPSCला 2013मध्ये इथिक्स हा विषय ॲड करण्यात आला. आता याचं कारण काय की बाबा GS हे जे सामान्य अध्ययन असतं हे सगळे आपण शिकतच असतो, ते माहिती असतं, ते आपण वाचतो. पण प्रशासनामध्ये गेलो आपण तर प्रश्न पडतो की या ज्ञानाचा फायदा कसा. बरोबर. की बऱ्याचदा एक मीम पाहिलं होतं की बँकेचा विद्यार्थी जो बँकिंगचे क्वांट वगैरे सोडवतो तो म्हणतो की मी आता बँक अकाउंटसाठी जे आपण फॉर्म भरतो त्यामध्ये त्या क्वांटचा फायदाच नाही आहे. तर असं प्रकरण इथे घडणार नाही. तुम्ही जे इथे शिकणार त्याचा फायदा तुम्हाला परीक्षेमध्ये, मुलाखतीमध्ये आणि तुम्ही जेव्हा अधिकारी बनणार ना तेव्हासुद्धा होणार. तुम्ही निर्णय चांगले घ्याल. तर असा हा विषय आहे नीतिशास्त्र, एकात्मता व अभियोग्यता. आता नैतिकता, पण विषयाचं आपण नाव घेतलं आहे नीतिशास्त्र. बरोबर. इथिक्समध्ये इथिक्सचे 2 मराठी शब्द बनतात, एक नीतिशास्त्र, एक नैतिकता. आता जसा जसा उपयोग असेल तसा तसा अर्थ आपण बदलून घेतो. म्हणजे नीतिशास्त्र हे विषय म्हणून जेव्हा बघतो तेव्हा आपण नीतिशास्त्र हा शब्द वापरायचा, आणि जेव्हा आपण संकल्पना म्हणून बघतो तेव्हा नैतिकता हा शब्द वापरायचा. सो ही शब्दांची सुद्धा गंमत किंवा ती अडचण आपल्याला कळायला हवी. कारण नैतिकता हा आपण विषय अभ्यास म्हणून बघू शकत नाही, आणि संकल्पना म्हणून नीतिशास्त्र ही संकल्पना हा शब्द आपण वापरू शकत नाही, हे कळायला हवं. आणि हे तुम्हाला एका एक्सपिरियन्समधून कळतं. ठीक आहे. ओके बघा. नैतिकता म्हणजे एथिक्स. व्याख्या काय दिली? नैतिकता म्हणजे तुम्हाला काय करण्याचा अधिकार आहे आणि काय करणे योग्य आहे यातील फरक ओळखणे आहे. राल्फ G. स्मिथ यांचं हे वाक्य आहे. नैतिकता म्हणजे तुम्हाला काय करण्याचा अधिकार आहे आणि काय करणे योग्य आहे यातील फरक ओळखणे. आता इथे एक चित्र दिलं, ते चित्र नीट बघा की हा माणूस आहे, याच्याकडे 2 दरवाजे आहेत. एक योग्यतेचा की त्याला माहिती आहे बरोबर आहे हे, आणि त्याला माहिती आहे हे चुकीचं आहे. मग हा दरवाजा जर की तो माणूस जो बरोबरचा आहे किंवा जो हिरवा टिक केलेला आहे, हा दरवाजा जर की तो उघडतोय तर तो नैतिक वर्तन करतोय असं म्हटलं जाऊ शकतं. आणि या उलट जर की त्याला माहिती आहे हे चुकीचं आहे, हा चुकीचा दरवाजा आहे, पण तरीही सुद्धा तो हा चुकीचा दरवाजा उघडतोय, तर ते अनैतिक वर्तन असणार आहे. बरोबर. बघा आता ह्याच्यात काय सांगितलंय की काय करणे योग्य आहे आणि काय करण्याचा तुम्हाला अधिकार आहे यातील फरक ओळखणे. एक सिच्युएशन देतो मी तुम्हाला. ठीक आहे. आता मला तुम्ही कमेंटमध्ये मी जे प्रश्न विचाराल त्यांची खरी प्रामाणिक उत्तरं द्या. ठीक आहे. तर तुम्ही सिग्नलला एक रस्ता आहे, रात्रीचे 10:30-11 वाजलेले आहेत, तुम्ही तिथे सिग्नलला थांबलेले आहात, तुम्ही एकटेच आहात, कोणीही थांबलेलं नाही आहे, पुढे पोलीसही नाही आहे आणि आता CCTV सुद्धा नाही आहे. तर तुम्हाला आता काय टेन्शन नाही आहे, तुम्ही सिग्नल तोडू शकता किंवा सिग्नल न पाळता पुढे जाऊ शकता.
ठीक आहे. मग अशी परिस्थिती आहे तुमच्यासमोर. तर या परिस्थितीमध्ये तुम्ही सिग्नलला थांबणार का नाही थांबणार? हा आला ना नैतिक प्रश्न. ठीक आहे. तर मला तुम्ही या प्रश्नांची खरी खरी उत्तरं इथं पॉज करून मला कमेंटमध्ये सांगा की काय आहे नैतिकता, की तुम्ही या परिस्थितीमध्ये काय करणार. दुसरा प्रश्न की परीक्षेमध्ये तुम्ही आहात, तुम्हाला पेपर मिळालेला आहे, ठीक आहे. एखादा दुसरा प्रश्न आहे, तुम्हाला त्याचं उत्तर येत नाही आहे किंवा एवढं चांगलं येत नाही आहे. तर अशा परिस्थितीमध्ये समोर एक्झामिनर बाहेर गेलेले आहेत, ते गप्पा मारत आहेत, त्यांचा चहावरती गप्पा चाललेल्या आहेत, ठीक आहे. नंतर तुम्ही बसलेत पेपरला, CCTV नाही आहे, सगळी बाकीची मुलं कॉप्या करतायत, ठीक आहे. मग या परिस्थितीमध्ये तुम्ही सुद्धा कॉपी करणार का आणि चांगले मार्क मिळवणार का? जर कॉपी नाही केली तर तुम्ही नापास व्हाल, आणि जर कॉपी केली तर तुम्ही अधिकारी बनाल. अशी परिस्थिती डायरेक्ट आहे. जो कॉपी करायला तुम्हाला पूर्ण संधी आहे, तुम्हाला तिथं अडवणारं कोणी नाही आहे, पण तेव्हासुद्धा तुम्ही तसं करणार का? या दोन्ही प्रश्नांची उत्तरं तुम्ही मला सांगा. हे आहेत नैतिक द्वंद्व, म्हणजे नैतिक इथिकल डिलेमा. तर हे डिलेमा असतात, म्हणजेच हा चांगला दरवाजा आणि हा वाईट दरवाजा, याला म्हणतात नैतिकता. मग नैतिकता याची ओळख असणे. आता या परिस्थितीमध्ये तो सिग्नल तोडू शकतो, म्हणजे तो सिग्नलला न थांबता सुद्धा तुम्ही जाऊ शकता. पण तुमच्याकडे जर नैतिकता असेल तर तुम्ही ते नियमांचं पालन करणार, तुम्ही सिग्नल न तोडता तिथे थांबणार, कारण तुम्ही स्वतः नैतिक आहात. रस्त्यावरती तुम्ही कचरा करू शकता, तुम्ही एखादं चॉकलेट खाल्लं तर त्याचा कागद खाली टाकून देऊ शकता, पण तुम्हाला आतला आवाज म्हणतो की नाही, हे करणं चुकीचं आहे, कारण रस्ता स्वच्छ ठेवणं हे माझं कर्तव्य आहे. सो तिथे असती नैतिकता, की तो कागद, जर तो कागद तो डस्टबिनमध्ये टाकतं तर तो असतो हिरवा दरवाजा, आणि त्याच वेळेला जर की तो कागद रस्त्यावरती टाकला जातोय तेव्हा असतो तो लाल दरवाजा. असं असतं नैतिकता ही संकल्पना. हे काय करणे बरोबर आहे आणि काय करण्याचा अधिकार आहे. तुम्ही सिग्नल तोडू शकता पण तुम्ही तोडत नाही, तुम्ही कॉपी करू शकता पण तुम्ही करत नाही. ही असते नैतिकता, की तुम्हाला माहिती आहे हे करू शकता पण तुम्हाला माहिती आहे करणं चुकीचं आहे. तुम्हाला माहिती आहे, आता तुमच्या दैनंदिन जीवनातलं उदाहरण देतो, तुम्हाला माहिती आहे की रील्स बघत बसून टाइमपास करणं चुकीचं आहे. घरचे तुमच्याकडून, घरचे मित्र किंवा तुम्ही स्वतःकडून काही अपेक्षा ठेवत असता, पण तुम्ही काय करता, अभ्यासिकेत येता, सकाळी 7ला 8ला उठून येता आणि नंतर 5 मिनटं रील्स बघायला लागता. 5 मिनटं रील्स बघता, तुम्हाला वाटतं गिल्ट यायला लागतं. नंतर काय होतं, तुम्ही अजून बघता. नंतर मग तसा अर्धा तास जातो, नंतर मग तुम्ही म्हणता की काय अर्धा तास गेलाय, अजून अर्धा तास गेला, तर नंतर लागतो 9ला अभ्यासाला, बरोबर. मग इथं प्रश्न येतो नैतिकतेचा, की हे करणं बरोबर आहे का चूक आहे, हे तुम्हाला कळणं म्हणजे असती नैतिकता. ठीक आहे. नैतिकता अशी संकल्पना आहे की काय बरोबर आहे आणि काय करू शकता याच्यातील फरक ओळखून काय बरोबर आहे हेच करणे. याला साध्या सोप्या शब्दात म्हणतात नैतिकता किंवा एथिक्स. चालेल, पुढे जाऊयात आपण. सो अशी परिस्थिती असते तुमची की कधीही 2 चित्र असतात, 2 बाजू असतात, 2 दरवाजे असतात तुमच्यासाठी आयुष्यात. याच्या थेअरीमध्ये तर आपण शिकतो, केस स्टडीमध्ये तुम्हाला ही परिस्थिती जगायची असते. तर पुढे स्ट्रक्चर सांगेल मी, तेव्हा आपण बोलू त्याच्यावर. ठीक आहे, पुढे जाऊयात. की आयुष्यात सुद्धा हे दरवाजे असतील तेव्हा हा दरवाजा उघडायचा आहे. तुम्ही आत्तापासून तर जोपर्यंत तुम्ही अधिकारी आहात आणि अधिकारी झाल्यानंतर सुद्धा तुम्ही हा दरवाजा उघडला पाहिजे, याची जबाबदारी या इथिक्सच्या सेशनमधून असते. आता इथिक्स आला कसा, 2013ला आला. माझ्या एका मित्राची स्टोरी आहे खूप छान. तर UPSC करायचा तो मित्र, तो म्हणायचा की मी कधीच अनइथिकल वागत नाही. मला खूप अभिमान वाटायचा की एवढी चांगली माणसं आहेत या जगात, एवढे चांगले अधिकारी आहेत. ठीक आहे. आत्ता तो एका ग्रुप बी का ग्रुप सीच्या परीक्षेमध्ये तो मित्र पास झाला. मी विचारलं किती पगार असेल, तो म्हणाला की 40 हातात आणि वरती 40, असा 70-80 पर्यंत पगार जातो. पण मी तर म्हणालो की तुम्ही तर फार नैतिक होता, मग तुम्ही का आता भ्रष्टाचार करायला लागलेला आहात. तेव्हा त्यांचं साधं सोपं उत्तर होतं की UPSCला आपण इथिक्स शिकलो, MPSCला इथिक्स शिकलो नाही, त्यामुळे इथिकल वागण्याची गरज नाही. तर अशी काही असतात माणसं. सो आता
ते कारण तुम्हाला देता येणार नाही. आता तुम्ही MPSC मध्ये सुद्धा एथिक्स शिकताय, तुम्ही अधिकारी व्हाल, तुम्ही मोठ्या पदांवरती जाल, तुम्ही वैयक्तिक जीवनात सुद्धा नैतिकता पाळणं गरजेचं आहे. पुढे आपण या विषयावरती बोलू. ओके, आता पुढची संकल्पना बघूयात. विषयाचं नाव होतं नीतिशास्त्र एकात्मता, दुसरं एकात्मता. आता प्रॉब्लेम मराठीचा अजून असतो शब्दांचा. इंटिग्रिटीला 3-4 शब्द वापरले जातात, प्रामाणिकपणा, सचोटी, नंतर एकात्मता. मग अशा शब्दांचं खूप कन्फ्युजन आहे. पण मला मार्क मिळालेत, मी हा शब्द वापरला आहे उत्तरांमध्ये, तर तुम्ही सुद्धा वापरा, काही धोका नाही. ठीक आहे. तर आहे काय इंटिग्रिटी? एकात्मता म्हणजे विचार, वर्तन, विश्वास यामध्ये सुसंगती व सातत्य राखणे होय. व्यक्तीने परिस्थिती, दबाव किंवा स्वार्थ काहीही असो, योग्य, नैतिक आणि सत्यनिष्ठ वर्तन कायम ठेवणे यालाच एकात्मता म्हणतात. ओके, साध्या सोप्या शब्दात काय म्हणता येतं? कोणी पाहत नसतानाही सत्य आणि योग्यतेला साथ देण्याची वृत्ती म्हणजे एकात्मता होय. ओके, आता तुम्ही संकल्पना समजून घेतली ना, तुम्ही तुमच्या भाषेत कशीही व्याख्या लिहू शकता. हे या विषयाचं एक सौंदर्य आहे की तुम्ही व्याख्या पाठ करणं गरजेचं नाही आहे. तुम्ही फक्त व्याख्या समजून घ्या आणि तुमच्या भाषेत छान छान शब्दांमध्ये लिहा, ते उत्तर अजून सुंदर बनत जातं. ठीक आहे. आता बघा, याच्यात काय सांगितलं आहे? विचार, वर्तन आणि विश्वास यामध्ये सुसंगती. आता आपण अशी व्याख्या पण लिहू शकतो, पण ही आहे डिस्क्रिप्टिव्ह पेपर आहे. इथे तुम्हाला बाकीच्यांपेक्षा तुमचं उत्तर चांगलं आहे हे तुम्हाला दाखवायचं आहे. बाकीचे सगळेजण व्याख्या टाकतील, पण तुम्ही याच्यावरती काय करणार? एक चित्र काढायचं एखादं, की विचार, वर्तन, विश्वास हे व्याख्येमध्ये सांगितलं आहे, हे तिन्ही असणं म्हणजे काय आहे? एकात्मता. आता माझ्या हस्ताक्षराकडे लक्ष नका देऊ, कारण आमचे एक केमिस्ट्रीचे सर म्हणायचे की माझ्या हस्ताक्षरामुळे मी एक चांगला डॉक्टर बनू शकतो. आता हे तुम्हाला प्रिस्क्रिप्शन वाचल्यावरती नक्की कळत असेल की डॉक्टरांची क्वालिटी काय असते. ओके, सो एकात्मता की विचार, वर्तन आणि विश्वास. तुम्ही जो विचार करताय, तुम्ही जे वर्तन करताय आणि तुम्हाला जे आतून वाटतं म्हणजे हा विश्वास, हे तिन्ही सुसंगत असलं पाहिजे. ओके, फॉर एक्झाम्पल, रस्त्यावरती एक पाकिट पडलेलं आहे, बरोबर? आता तुम्ही ते पाकिट उचलताय, ते पाकिट तुम्ही उचलताय आणि खिशात ठेवताय. त्याच्यात आहेत 50,000 रुपये. ठीक आहे, 50,000 रुपयात तुम्ही खूप मजा मस्ती करू शकता, खायला फिरायला जाऊ शकता, गोवा जाऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, 50,000 रुपये आहे. तुम्ही मग ते पैसे पाहिले, तुम्हाला वाटलं की यार मजा करायची, तुम्ही काय केलं? खिशात ठेवलं. ते तुमचं वर्तन काय झालं? वर्तन, पाकिट खिशात ठेवलं, पाकिट खिशात. ओके, तुम्हाला पण प्रॉब्लेम दुसरा कसा की तुम्हाला वाटतं विश्वास काय आहे की चोरी चुकीची आहे, चोरी चुकीची असते. आणि इथं तिसरा मुद्दा आहे की विचार. तुम्हाला तात्काळ विचार कोणता आला की बाबा मज्जा, फिरायला जाणे किंवा फिरायला जाणे. आणि हे तिन्ही गोष्टी एकमेकांच्या विरोधात जाणार आहेत. त्यामुळे हे जे वर्तन आहे, तुम्ही पाकिट खिशात ठेवलं, जरी तुमचा विश्वास सांगतोय की मी चुकीचं केलंय, पण तरीही तुम्ही करताय, हे असतं एकात्मता न मानणारं वर्तन, न एकात्मता ठेवणारं वर्तन. हे असतं भ्रष्ट वर्तन, भ्रष्ट आचार, भ्रष्टाचार हा असतो भ्रष्टाचार. बरोबर? मग या उलट अजून एक दुसरी सिच्युएशन यात बघूयात की तुम्ही काय केलं? पाकिट खिशात नाही ठेवलं, तुम्ही पाकिट त्या व्यक्तीला द्यायला गेला. पाकिट त्या व्यक्तीला दिले किंवा पोलिसात दिले. पाकिट त्या व्यक्तीला दिले
किंवा पोलिसांमध्ये ते पाकिट दिलं, त्या व्यक्तीला तुम्ही पाकिट दिलं, ठीक आहे, ओके, तुम्हाला विश्वास आहे चोरी चुकीची असते, पण तुमच्या मधामध्ये विचार वेगळा आलेला आहे. तुम्ही इथे विचार काय केलेला आहे की ज्या व्यक्तीचं ते पाकिट पडलं ती व्यक्ती खूप सुंदर आहे, मला ती आवडते कोणत्याही अर्थाने, आणि त्यामुळे त्या व्यक्तीशी बोलता येईल किंवा आदर किंवा प्रेम प्राप्त करता येईल. बोलण्याची संधी, बोलण्याची संधी, त्या व्यक्तीस बोलण्याची संधी म्हणजे तुम्ही पाकिट पडलेलं आहे, ते पाकिट तुम्ही घेता आणि त्या व्यक्तीचा फोटो बघता, ती व्यक्ती आहे खूप सुंदर, आणि तुम्ही काय करता, मग जाता आणि म्हणता हे हे घे तुझं पाकिट, आणि नंतर तुम्ही मग काय करता, शाहरुख खानचे डायलॉग मारायला लागतात, माय नेम इज राहुल, नाम तो कभी सुना ही होगा. सो ही असते वृत्ती की तुमचा विचार वेगळा आहे, कृती वेगळी, आणि त्याच्या मागचा विचार वेगळा आहे, विश्वास वेगळा आहे. विचार काय त्याच्या मागे की पैसे देण्याचा किंवा त्या व्यक्तीला मदत करण्याचा तुमचा इरादा नाही आहे, फक्त तुम्ही संधी साधूपणा बघताय. तर हे सुद्धा असतं एकात्मता न पाळणारं वर्तन. मग एकात्मता असते काय? एकात्मता म्हणजे तुम्ही जो विचार करताय, विश्वास आहे आणि ते वर्तन आहे त्यात सुसंगती. तुम्ही हे पाकिट तेव्हाच देताय की तुम्हाला आतून वाटतं की त्या व्यक्तीचे ते पैसे आहेत, त्यामुळे त्या पाकिटावरती त्या व्यक्तीचा अधिकार आहे. तुम्ही त्या व्यक्तीला मदतीचा फक्त इरादा आहे, तुमचे अदृश्य हेतू कोणतेही नाही, तुम्हाला आतून वाटतं की ते केलं पाहिजे, त्याला म्हणतात, आणि ते तसं तुम्ही करता, याला म्हणतात एकात्मता. ठीक आहे. जर फक्त तुम्हाला वाटतं की मदत केली पाहिजे, पण जर तुम्ही करत नाहीये, ते सुद्धा एकात्मतामध्ये येणार नाही. सगळ्यात एक छान उदाहरण आहे बाय स्टँडिंग ॲपॅथी. इथिक्समध्ये एक संकल्पना आहे बाय स्टँडिंग ॲपॅथी, म्हणजे बघ्यांची गर्दी. फॉर एक्झाम्पल, रस्त्यावरती ॲक्सिडेंट झालेला आहे, ॲक्सिडेंट झाला आहे, त्या व्यक्तीला लागलेलं आहे, पण प्रॉब्लेम काय होतो, तुम्हाला वाटतं की तुम्हाला माहिती आहे की त्याला मदतीची गरज आहे, तुमचा विचार विश्वास की तुम्हाला वाटते की त्याला मदत केली पाहिजे, पण तुम्ही मदत करत नाही, कारण तुम्ही विचार करता की दुसरा कोणीतरी त्याला मदत करेल. सर ते वर्तन जरी असेल ना, ते सुद्धा एकात्मतेचं भंग करणारं वर्तन असतं. तुम्हाला जे आतून वाटतंय, तुमचा ज्यावरती विश्वास आहे, ते वर्तन तुम्ही करणं म्हणजे असतं एकात्मतेचं पालन करणं. अशी होती एकात्मता संकल्पना. मग एकात्मता असेल तर तुम्ही सिग्नलला थांबता, एकात्मता असेल तर तुम्ही कॉप्या करणार नाही. तुम्हाला शिक्षकांनी जरी कॉपी पुरवली तरी तुम्ही कॉपी करणार नाही, कारण तुम्हाला आतून माहिती आहे की हे करणं चुकीचं आहे. माझा विश्वास असा आहे आणि मी वर्तनसुद्धा त्या अनुसरूनच करणार, याला म्हणतात एकात्मता. एक प्रश्न आला होता काही वर्षांपूर्वी की कोणतीही संघटना यशस्वी होण्यासाठी त्याचे कामगारांमध्ये एकात्मता, कार्यक्षमता व वेळ प्रामाण्यता हे 3 घटक लागतात. कार्यक्षमता व वेळ प्रामाण्यता हे घटक लागतात. पण जर एकात्मता जो पहिला घटक नसेल तर बाकीचे 2 घटक कुचकामी ठरतात, असा एक प्रश्न आला होता. त्यानुसार एकात्मता ही सगळ्यात महत्त्वाचं प्रशासकीय मूल्य असं मानलं जातं. ओके, म्हणजे बघा ना की जर एकात्मता, जर माणसं एकात्मता म्हणजे त्याच्यात करप्ट असेल, तो त्याला माहिती आहे ते चुकीचं आहे, पण त्याच्याकडे ज्ञान आहे आणि कार्यक्षमता आहे आणि वेळ पण आहे. ऑफिसला येऊन जर की ते टाईमपास करतायत, वेळ पाळतायत पण काम नीट करत नाही आहे. दुसरा मुद्दा, डॉक्टर एखादा कार्यक्षमता आहे, त्याच्याकडे चांगलं काम करू शकतो, तो दवाखान्यात सुद्धा आहे, पण त्याच्याकडे इंटेग्रिटी नाही आहे, तर तो काय करेल, सेक्स सिलेक्टिव्ह ॲबॉर्शन, लिंगभेद ॲबॉर्शन, गर्भपात करेल. आपल्या इथे नकोशी प्रथा आलेली ती तशीच. ही नैतिकतेचा, एकात्मतेचा अभाव, आणि त्यामुळून बऱ्याचशा सामाजिक व्याधी निर्माण होत जातात. अशी आहे एकात्मता संकल्पना. या बॅचमध्ये आपण याच्यावरती अजून पुढे डिटेलमध्ये बघणार आहे. आत्ता फक्त आपण तोंड ओळख करतोय, मग पुढे आपण एक बेसिक रणनीतीसुद्धा ठरवूयात. एकात्मता संकल्पना झाली, आणि पुढचं आहे ओके अभियोग्यता. अभियोग्यता, आता हा शब्द इंग्लिशमध्ये आहे ॲप्टिट्यूड. आपल्या आयुष्यात आपण दैनंदिन जीवनात कधी वापरतो का अभियोग्यता? पहिल्यांदाच ऐकला असेल अभियोग्यता हा शब्द. तर
त्याला काही महत्त्व आहे म्हणून इथे टाकलेलं आहे. अभियोग्यता. आता जर विचार करा, जर कोणाला माहिती आहे किंवा कोणी प्रेडिक्ट करू शकतं, तर एक काम करा की आत्ता व्हिडिओ पॉज करा आणि अभियोग्यता काय आहे हे लिहा, पण इथली व्याख्या न बघता. कारण हे पाहिल्यावरती तुम्ही हेच कॉपी पेस्ट कराल आणि म्हणाल सर मी तर लिहिलं उत्तर आहे की नाही, मी IAS मटेरियल. इंटिग्रिटी दाखवा इथं की असलं करायचं नाही आहे, की तुम्हाला जे बरोबर माहिती आहे, जे ज्ञान माहिती आहे ते सांगा, कॉप्या करू नका. हेच अभियोग्यता. बघा ह्या माणसाचं डोकं उघडलेलं आहे. हे असते अभियोग्यता. कशी बघूयात. अभियोग्यता म्हणजे एखाद्या विशिष्ट क्षेत्रात किंवा कार्यात प्रगती करण्याची नैसर्गिक क्षमता होय. काय ही एक नैसर्गिक क्षमता आहे. ही क्षमता सराव आणि शिक्षणाद्वारे अधिक विकसित केली जाऊ शकते आणि व्यक्तीला त्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करण्यास सक्षम बनवते. ओके, बघा आता वाचली आपण, काय कळाली? काहीच नाही कळाली. माहिती आहे मला, म्हणून मी आहे, माझं काम आहे हे. अभियोग्यता म्हणजे एखाद्या विशिष्ट क्षेत्रात, एक कोणतं तरी एक क्षेत्र एखाद्यावर का विशिष्ट क्षेत्रात किंवा कार्यात प्रगती करण्याची नैसर्गिक क्षमता. म्हणजे त्या व्यक्तीमध्ये नैसर्गिक असे काहीतरी गुण असतात, शारीरिक, अनुवंशिक, जनुकीय असे काही घटक असतात. मग त्यांना म्हणतात नैसर्गिक क्षमता. आणि ही क्षमता त्या क्षेत्रामध्ये चांगलं काम करण्यासाठी त्या व्यक्तीला मदत करते. ही क्षमता सराव आणि शिक्षणाद्वारे अधिक विकसित केली जाऊ शकते. म्हणजे एखादी क्षमता आहे, त्याला सराव किंवा शिक्षणाची जोड आपण दिली तर ती अजून चांगली होऊन एक प्रावीण्यता आपल्याला त्यामध्ये प्राप्त होऊ शकते. तर असा हा विषय आहे. व्यक्तीला त्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी म्हणजेच प्रावीण्यता सक्षम बनवते. अभियोग्यता. आता एक उदाहरणावरून सांगतो. आणि एक महत्त्वाचं की इथिक्सला उदाहरणं लागतातच. उदाहरणं जरी मागितली नाही तरी उदाहरणं देणं तुमचं काम आहे. उदाहरणांनी विषय चांगला समजतो. एक्झामिनर असतो त्याला लगेच कळतं की विद्यार्थ्याला काय म्हणायचं आहे. तर उदाहरणांवरती आपल्याला विशेष काम करायचं आहे. चालेल. तर अभियोग्यता. मला एक सांगा की तुमचा आवडता क्रिकेटर कोण कोण आहे? सांगा बरं कमेंटमध्ये जरा. सांगा जे असतील ते, कोणत्याही देशाचे असू, कसेही खेळणारे असू द्या, पण मला कमेंटमध्ये सांगा की कोणते कोणते खेळाडू आवडतात तुम्हाला. ठीक आहे. आता काही जणांना माहिती आहे महेंद्रसिंग धोनी, की बऱ्याच जणांना माहिती हा क्रिकेटर आहे की भारतीय कॅप्टन होता ज्यांनी वर्ल्ड कप भारताला जिंकून दिलेला आहे. अनेकांना आवडतो. अनेक जण ट्रॉल करतात. ट्रॉल करणारी मानसिकता सगळीकडे असते. तर धोनी बऱ्याच जणांचा आवडता खेळाडू आहे. चेन्नई सुपर किंग्स आवडते काही जणांना त्यामुळे, आणि काही जणांना बाकीच्या टीम्स आवडतात. मला कोणती आवडते? आवडायची एक टीम, पण काय आता बंद झाली ती टीम, त्यामुळे नाही आवडत आता. तर धोनी. आता धोनी हा एक क्रिकेटर, ठीक आहे. पण ज्यांनी क्रिकेट जरी माहीत नसेल आणि ज्यांना माहिती आहे की MS धोनी नावाचा एक चित्रपट येऊन गेलेला आहे, तर तुम्हाला हे माहीत असेल की धोनी एक होता फुटबॉलपटू. तो गोलकीपर होता चांगला. त्याच्याकडे कॅचिंग ॲबिलिटी खूप चांगली होती. तो फुटबॉल चांगल्या पद्धतीने अडवायचा आणि पकडायचा. एका दिवशी क्रिकेट कोचने त्याची ही क्षमता म्हणजेच अभियोग्यता पाहिली की तो चेंडू चांगला पकडू शकतो आणि अडवू शकतो. ही त्याची ॲबिलिटी पाहिली, अभियोग्यता पाहिली, आणि त्याला नंतर शिक्षण व सराव जे क्रिकेटचं आहे ते देण्यात आलं. त्यामुळे त्याने ते शिक्षण घेतलं, सराव केला आणि एक भारताचा वन ऑफ दी बेस्ट कॅप्टन असं म्हटलं जातं. तर ही असते अभियोग्यता, की नैसर्गिक क्षमता होती त्याच्याकडे. कोणती? त्यांच्याकडे की चेंडू पकडण्याची म्हणा. याचं अजून एक उदाहरण उसेन बोल्ट जगातला सगळ्यात वेगवान माणूस असं म्हटलं जातं. हे आपल्याला माहीत असेल, आपण GS मध्ये केलेलं आहे. आत्तापर्यंत आपण GS मध्ये जे वाचलं ते तुमचं वाया जाणार नाही. त्यामुळे पॅटर्न चेंज झाला आहे म्हणून घाबरायची काहीच गरज नाही आहे. आपण तेच चांगल्या पद्धतीने वापरायचं. बघा आता की उसेन बोल्ट आपल्याला माहिती आहे की सगळ्यात वेगवान माणूस आहे, बरोबर आहे ना? येस. मग त्या माणसाला उसेन बोल्ट यांना एक
ॲडव्हान्टेज होतं लहानपणापासून, त्यांचे पाय खूप लांब होते, त्यामुळं त्यांना एक ॲडव्हान्टेज होतं, त्यांना ती एक क्षमता होती. मग ते मोठे पाय असणं ही एक नैसर्गिक क्षमता होती त्यांची, आणि त्या क्षमतेला त्यांनी सराव आणि शिक्षणाची जोड दिली आणि जगातला वेगवान माणूस बनवू शकला. येस, याला म्हणतात अभियोग्यता, की एक नैसर्गिक क्षमता आहे, त्याला फक्त सराव आणि शिक्षण द्यायचं आणि तुम्ही उत्कृष्ट बनू शकता. प्रत्येकाची एक वेगवेगळी अभियोग्यता असते. आता एक काम करा, मला सांगा बरं, तुमची अभियोग्यता काय काय आहे? तुमच्याकडे कोणती नैसर्गिक क्षमता अशी आहे? एकदा स्वतःला ओळखायचा प्रयत्न करा. काय आहे ना, आत्तापर्यंत आयोगाच्या परीक्षांमध्ये आपण जग ओळखण्याचा प्रयत्न केला, पण आत काय आहे ना हे पाहिलंच नाही आहे. त्यामुळे डेमोग्राफिक डिव्हिडंड आपला डेमोग्राफिक डिझास्टर बनत चाललं आहे. तर तुम्ही एक काम करा, तुमच्याकडे अभ्यासाव्यतिरिक्त कोणती अशी अभियोग्यता आहे ते लिहा आणि टाका कमेंटमध्ये. आपण बोलू त्याच्यावरती पण, की कसं आहे तुमचं महत्त्व. बघा येतं आहे का ओळखायला स्वतःला. येस, तर हा विषयच असा इंटरेस्टिंग आहे की तुम्हाला स्वतःला प्रश्न विचारायला सारखा सारखा लावेल. बरोबर, ठीक आहे. अभियोग्यता, आता तुमच्या जवळचं दैनंदिन जीवनातलं उदाहरण अभियोग्यतेच्या संदर्भात म्हणजे की तुम्ही तुमचा एक मित्र किंवा मैत्रीण, तुम्ही पेपर लिहिताय, तुम्ही रोज अभ्यास करताय, सकाळी 7 वाजता अभ्यासिकेत बसताय, रात्री 11पर्यंत अभ्यास करताय, जीव तोडून अभ्यास करताय. दोन्ही व्यक्ती सेम अभ्यास करतायत, सेम पुस्तकं वाचतायत, सेम वेळ अभ्यास करतायत, पण दोन्ही व्यक्ती जेव्हा एखादी टेस्ट देतात, एखादी परीक्षा देतात, दोघांमध्ये मार्कांचं किंवा गुणांचं अंतर खूप जास्त आहे. असं का? कारण त्या व्यक्तीची अभियोग्यता, ती ॲप्टिट्यूड लहानपणापासून डेव्हलप झालेला असतो. जनुकीय घटक असतात की आई वडील यांची जी हुशारी आहे किंवा नंतर संयम, नंतर मग तुम्ही लहानपणापासून बुद्धिमत्ता किंवा इतर स्पर्धांमध्ये जो भाग घेता त्यामधून तुमचा ॲप्टिट्यूड म्हणजे अभियोग्यता विकसित होत असते किंवा ती अभियोग्यता तुम्हाला तशी मिळते. आणि याला तुम्ही आता शिक्षण आणि सरावाने जोड दिला तर तुमचं काम होऊन जातं आणि तुम्ही चांगले गुण मिळवू शकता. येस, तर आता इथिक्समध्ये आपण प्रत्येकाची अभियोग्यता अजून चांगली करण्याचा प्रयत्न करूयात. ठीक आहे, तर हेच असतं अभियोग्यता, की डोक्यामध्ये जे नैसर्गिकरित्या जे विचार आहेत, वेळ आहे, काय क्रिएटिव्हिटी आहे, ही जी क्षमता आहे नैसर्गिक, याला म्हणतात अभियोग्यता. आणि याच्या आधारावरती तुम्ही काम केलं तर तुम्ही उत्कृष्ट बनवू शकता. येस, ठीक आहे. मग हे 3 शब्द आहेत, एकात्मता, नैतिकता, एकात्मता आणि अभियोग्यता. हे 3 शब्द विषयात दिलेले आहेत. मग हे 3 शब्द खूप महत्त्वाचे आहेत. या 3 संकल्पना आपण ज्या आत्ता पाहिल्या, या 3 सगळ्यात महत्त्वाच्या संकल्पना अशा म्हटल्या जातात आणि त्यामुळं ह्या पेपरला नाव या 3 संकल्पनांच्या आधारे दिलेलं आहे. आणि या पेपरचा उद्देशच या संकल्पनांच्या आधारे तुम्ही चांगले अधिकारी बनले पाहिजेत. अभियोग्यता, अधिकाऱ्याची अभियोग्यता तुम्हाला आत्तापासूनच आली पाहिजे, की तुम्हाला तो मानसिक ताण, मानसिक दबाव, भावनात्मक बुद्धिमत्ता आत्तापासून समजायला हवी, ते वापरायला यायला हवं. तुमचा तो विकास होणं गरजेचं आहे, म्हणून हा विषय आहे. तुम्हाला चुकीचं कोणत्याही परिस्थितीत चुकीची गोष्ट करू नये हे कळणं गरजेचे आहेत. आणि जर हे नसेल तुमच्याकडे तर प्रॉब्लेम होतातच. एक छान उदाहरण आहे, मध्येच एक IAS ऑफिसर संजीव खिरवार नावाचे एक प्रसिद्ध IAS ऑफिसर आहेत. तर त्यांची अशी स्टोरी होती की न्यूजपेपरमध्ये पण आली होती मधल्या काळात, की त्यांच्याकडे अधिकार होता. सार्वजनिक क्रीडा क्षेत्र दिल्लीमध्ये होते ते, तर ते सार्वजनिक क्रीडा क्षेत्रामध्ये त्यांच्याकडे असा अधिकार होता की ते त्याचे नियम करू शकत होते. ते क्रीडांगणाचे नियम ते ठरवू शकत होते. पण त्यांनी काय केलं की 7 वाजेपर्यंत ते सगळ्या खेळाडूंना तिथं खेळून देत होते. जे ॲथलेटिक्स करणारे होते ते खेळाडू 7 वाजेपर्यंत खेळत होते, पण 7 नंतर त्या खेळाडूंना बाहेर काढलं जायचं. आणि याचं कारण असं दिलं होतं की बाबा ते त्यांच्या पाळलेल्या कुत्र्याबरोबर आणि फॅमिली मेंबर्सबरोबर रात्रीचा वॉक करण्यासाठी बाकीच्यांना काढलं जात होतं. अशी त्यांच्यावरती टीका झाली, नंतर त्यांची बदलीसुद्धा झाली. पण असे सुद्धा ऑफिसर्स आपल्याकडे दुर्दैवाने आहेत किंवा त्यांच्या अनैतिक चुका अशा होतात. तर असा पायंडा पुढे पडायला नको,
म्हणून आपल्याकडे हे इथिक्सचे 3 आयाम महत्त्वाचे आहेत. नैतिकता, एकात्मता आणि अभियोग्यता. तर पाठ करायचेत, दैनंदिन जीवनात अवलंब करायचा, स्वतःची उदाहरणं काढायचीत आणि उत्तरं चांगली लिहायचीत, चांगले अधिकारी बनायचे आणि हा देश पुन्हा आपण महान बनवायचा. चालेल. एक मिनिट. यस. तर थोडक्यात आता विषयाचे महत्त्व, की हा विषय आहे कसा ते पुढे बघूयात, पण हे विषयाचे महत्त्व तुम्हाला सांगतो मी थोडक्यात. सगळ्यात पहिला मुद्दा आहे, कमी प्रयत्नात जास्त गुण सुरक्षित होऊ शकतात. कमी प्रयत्नात जास्त गुण सुरक्षित होऊ शकतात. GS4 सामान्य अध्ययन 4 हा पेपर म्हणजे आपला इथिक्सचा पेपर आहे. ठीक आहे. एकच पेपरमध्ये 250 मार्क तुम्हाला इथे मिळतात. बाकी पेपर पाहिले का तुम्ही? GS3 मध्ये 250 मार्कांसाठी किती विषय आहेत? इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, इंटरनल सिक्युरिटी, डिझास्टर मॅनेजमेंट, नंतर सायन्स आहे, पर्यावरण आहे, मग ॲग्रिकल्चर आहे. मग हे असे 6-7 विषय आहेत. हे 6-7 विषय जर तुम्ही प्रिपेअर केले तर तुमचा कुठे 250 मार्काचा थोडाफार अभ्यास होतो. पण इथं तसं नाही आहे. इथं तुम्हाला एकच विषय करायचा आहे आणि 250 मार्क सिक्युअर होतात. त्यामुळं कमी प्रयत्नात जास्त, कमी प्रयत्न, एकच विषयात 4. बाकी GS3ला, GS2ला 4-5 विषय तुम्हाला 250 मार्काला वाचायला लागतात. त्यामुळे कमी वाचून जास्त मार्क मिळवण्याचा सगळ्यात भारी मार्ग म्हणजे इथिक्सचा अभ्यास. इथिक्सवरती कमांड मिळवली तर भाई मार्क पडतात. UPSCमध्ये 3 विषयाला ट्रिनिटी असं म्हणतात. तिहेरी घटक, एक एसे, निबंध, इथिक्स, नीतिशास्त्र आणि तिसरा आहे ऑप्शनल, वैकल्पिक विषय. हे 3 विषय असतात ना, हे 3 विषयच तुमची रँक ठरवतात. तुम्ही अधिकारी होणार का नाही हे ठरवतात. तुम्हाला मेन मार्क ठरवणार हे विषय असतात हे 3. कारण GS1, GS2, GS3 हे आपण आधीच केलेले असतात GSमध्ये. तुमची प्री निघते तर तुम्हाला थोडंफार त्याचं ज्ञान असतं आणि त्याची बऱ्यापैकी एक रेंज असते. त्यामुळं ऑप्शनल, एसे आणि इथिक्स ही ट्रिनिटी आहे ना, ही तुम्हाला मार्क बाकीच्यांपेक्षा जास्त घेण्याची संधी देतं. ठीक आहे. पुढचा मुद्दा, गुणांची तफावत खूप जास्त असते. बरोबर. ठीक आहे. बघा आता बाकीकडे एक रेंज असते. GS2, GS1 90-100 अशी रेंज असते. पण इथिक्समध्ये एक व्यक्ती 150 मार्क घेतो, एक व्यक्ती 60 मार्क घेतो. बाकी GSमध्ये असं कुठंही दिसत नाही. इथिक्सला तुम्हाला हा फायदा असतो की तुम्ही तो अभ्यास केला तर 150 मार्कापर्यंत तुम्ही जाऊ शकता. मग बाकीच्यांपेक्षा 80-90 मार्क तुम्ही एक्स्ट्रा घेताय. 80-90 मार्क म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे जवळपास तुम्ही लिस्टच्या बाहेर आणि IAS ऑफिसर किंवा इंटरव्ह्यू कॉल आणि मेन्स एवढं मोठी तफावत तुम्हाला एक विषय फक्त देतो. मग हे महत्त्व असतं या विषयाचं. त्यामुळं गुणांची तफावत खूप जास्त आहे. GSला एवढी तफावत नसते. जर तुम्ही काम केलं तर तुम्ही 150वाल्या ग्रुपमध्ये जाऊ शकता. पण तुम्ही जर की काम नाही केलं तर दुर्दैवाने 60-70 मार्क पडतात आणि तुम्ही या एका विषयामुळे परीक्षेच्या स्पर्धेच्या बाहेर जाता. हे एवढं महत्त्व आहे. गुणांची तफावत. आपण चांगल्या गटामध्ये असलं पाहिजे म्हणून हा विषय करणं बंधनकारक आहे. ओके. नंतर दैनंदिन जीवनाशी निगडीत, समजण्यास एकदम सोपे. आता आपण 3 संकल्पना पाहिल्या, विषयाचं नावच पाहिलं, नैतिकता, एकात्मता आणि अभियोग्यता. या तिन्ही संदर्भात मी तुम्हाला तुमची उदाहरणं दिली आणि त्या उदाहरणांनी समजायला आपल्याला सोपं पण जातं. या तुलनेत आपण GS वगैरे टॉपिक पाहिले तर ते आपल्याला कनेक्ट एवढे होत नाहीत. आता सायन्सला आपल्याला, विज्ञानात आपल्याला इस्रोचं वेगवेगळं तंत्रज्ञान असतं. बरोबर. GS2ला गव्हर्नन्स किंवा संविधानाच्या कलमं असतात. GS1मध्ये ऐतिहासिक सणावळ्या असतात. नंतर भूगोलाच्या काही संकल्पना असतात, भूगोलाचे काही घटक असतात. हे घटक आपल्याला लगेच रिलेट होत नाहीत. त्यासाठी आपल्याला खूप रिवाइज करावं लागतं. पण इथे आपण उदाहरणांची जोड दिली, ती संकल्पना आपण एका चुटकीसरशी लगेच समजू शकतो आणि चांगलं ज्ञान आपण घेऊ शकतो. आहे, मजा आहे. तुम्ही कोणती गोष्ट करताना तिथं प्रत्येक ठिकाणी आहे नैतिकता, नीतिशास्त्र प्रत्येक ठिकाणी येणार.
तुम्ही सिग्नलचं झालं आपण, तुम्ही कचरा टाकताय ती नैतिकता आहे, तुम्ही अभ्यासिकेत वेळेवर येताय का ही नैतिकता आहे, तुम्ही शिक्षकांशी कसे वागताय ही नैतिकता आहे, तुम्ही पुस्तकं कशी ठेवता ही नैतिकता आहे, तुम्ही जेवण करताना काय विचार करता ही तुमची नैतिकता आहे, तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींशी कसं वागता ही तुमची नैतिकता आहे, तुम्ही अधिकारी झाल्यावरती काय करणार ही पण नैतिकता आहे, आणि तुम्ही जर की अधिकारी नाही झाला होणार इथिक्स शिवाच्यावर इथं करतोय तर अधिकारी होणार, तर त्याच्यावरती आपण बोलायला नको. मग तुम्ही काही करा, तुम्ही रस्त्यावरती चालताना तुम्ही कसे वागताय, तुम्ही इतरांबद्दल कसा विचार करताय, तुम्ही स्वतःबद्दल कसा विचार करताय, हे सगळं आहे नैतिकता. त्यामुळं हा विषय आहे हा तुमच्या आजूबाजूला घडत असतो, त्यामुळं समजायला सोपा असतो, फक्त त्याला एकदम आपण मजा आणून द्यायची. लोणचं कसं असतं, लोणचं की ते मुरल्यावरती एकदम छान चव लागते, तसं आपल्याला नैतिकतेमध्ये पूर्ण मुरायचं आहे. आणि आपण मुरलो तर आपण सुद्धा भारी माणूस बनणार, भारी उत्तर लिहिणार, भारी अधिकारी बनणार. ठीक आहे, भावी नाही भारी अधिकारी बनायचं. येस. आता व्यक्तिमत्व परीक्षेचा पाया, व्यक्तिमत्व परीक्षा म्हणजे इंटरव्ह्यू. आता आपण इथिक्स इथं करतोय, इंटरव्ह्यू तुम्हाला येईल. आता तुम्ही इथिक्स जेव्हा करताना फक्त 250 मार्काचा इंटरव्ह्यू एवढं महत्त्व नाही आहे, तर 275 मार्काचा मुलाखत, त्यामध्ये तुम्ही जेव्हा निर्णय घ्याल ना तेव्हा तुम्हाला हे लेक्चर आठवतील. या लेक्चरमध्ये तुम्ही काय शिकताय हे तुम्हाला आठवेल आणि त्यामधून तुमचा अभ्यास होणार, तुमची उत्तरं नैतिकतेच्या कसोट्यांवरती टिकून राहतील, मार्क मिळतील, तुम्ही एक चांगला माणूस तुम्ही त्यांना दिसाल आणि चांगला माणूसच बनतो चांगला अधिकारी. येस. त्यामुळे व्यक्तिमत्व परीक्षेचा पाया. आता आपण बऱ्याचदा यूट्यूबवरती, आपण काय आपले आईवडीलसुद्धा किंवा नातेवाईकसुद्धा यूट्यूबवरती UPSCच्या पोरांचे किंवा MPSCच्या पोरांच्या मुलाखती बघत असता, बरोबर. मुलाखतीमध्ये काही विचित्र प्रश्न असतात. मग असे प्रश्न जर तुम्ही इथिक्सचा अभ्यास केला असेल ना तर तुम्हाला ते द्वंद्व, ते डिलेमा समजतात आणि तुम्ही बरोबर तो निर्णय घेऊ शकता. जर या विषयात तुम्ही एवढ्या डेप्थमध्ये लोणच्यासारखे मुरले असाल तर तुमचा अभ्यास चांगलाच होतो आणि तुम्ही इंटरव्ह्यूला सुद्धा एक वेगळी छाप तुम्ही पाडू शकता. आता 2014-15ला प्रश्न आला होता की तुम्ही UPSCच्या मुलाखतीला चाललेले आहात, तुमचा लास्ट अटेम्प्ट आहे बघा, शेवटचा अटेम्प्ट, आणि IAS बनणार आहात, इंटरव्ह्यूपर्यंत गेलेले आहात, म्हणजे तुम्ही प्रिलिम्स मेन्स काढलेली आहे, शेवटचा टप्पा आहे. मुलाखतीला जाताना तुम्हाला रस्त्यात एक आई आणि एक मुलगा यांचा अपघात, सिरियस अपघात झालेला आहे अशी परिस्थिती दिसते. ठीक आहे, आणि या परिस्थितीमध्ये तुम्ही मुलाखतीला जाणार का ते अपघातात जे व्यक्ती आहेत, अडकलेत किंवा जे विक्टिम आहेत त्यांना मदत करणार? आला ना प्रश्न. असे प्रश्न मुलाखतीत सुद्धा विचारतात आणि केस स्टडी इथिक्सची अशीच असते. मग हे जर की तुम्ही चांगलं प्रिपेअर केलं तर मुलाखतसुद्धा खूप प्रिपेअर होती की नाही? आता द्या बरं याचं उत्तर की तुम्ही काय कराल, मुलाखतीला जाल का त्या पेशंटला वाचवाल? आला प्रश्न. आणि त्यात अजून त्यांनी अवघड केलं की ते ज्यांचा ॲक्सिडेंट झाला आहे ते तुमचे नातेवाईक आहेत, मग तुम्ही त्यांना वाचवणार का? का नातेवाईक आहेत म्हणून फक्त वाचवणार? दुसरा मुद्दा, मग तुम्ही मुलाखत का दोन्हीपैकी एक ऑप्शन असेल तर काय करणार? असे प्रश्न आहेत. तुम्हाला जर उद्या कुणी विचारलं की एकतर नाक कापून घ्यायचं किंवा कान कापून घ्यायचं, सॉरी जीभ कापून घ्यायची किंवा कान कापून घ्यायचा आहे, काय कापणार? असे जे किचकट प्रश्न असतात ना, तुम्ही काहीही निर्णय घ्या काहीतरी तोटा होणारच. अशा प्रश्न असतात ना ते नैतिकतेमध्ये तुम्हाला घडवतात, बरोबर. तर असं तुम्हाला इंटरव्ह्यूला सुद्धा फायदा आहे. प्रशासनातील नैतिकतेची गरज हा विषय त्यासाठी आलेला आहे की बाबा नैतिकता का महत्त्वाची, प्रशासनात गरज होते की अधिकार गव्हर्नमेंट. मला एक सांगा, तुमचे काही मित्र असतील, बरोबर, UPSC किंवा MPSC प्रिपेअर करण्याआधी तुम्ही मित्रांशी चर्चा केली असणार, त्या मित्राबरोबर तुम्ही संवाद केला, तो मित्र कधी ना कधी मित्रमैत्रीण म्हणाली असेल की तू पास हो, तू अभ्यास कर, बाई माझा पूर्ण पाठिंबा आहे तुला, तू अभ्यास कर, नंतर तो अधिकारी झाला तर टेंडर मला दे, दोघं भाऊ आपण दोघं श्रीमंत होऊ, लय पैसा कमवू. कोण चांगलं नसतं, सगळी व्यवस्थाच भ्रष्ट आहे, आपण कशाला चांगलं वागायचं, असा प्रश्न झाली असेल, चर्चा झाली असेल की बाई टेंडर मला द्यायचे, तू अधिकारी बन, दोघं आपण मिळून खाऊ, दोघे भाऊ दोघे खाऊ, बरोबर.
हे असतं कारण ही व्यवस्थाच भ्रष्ट झालेली आहे. तर का? कारण आधी नैतिकता नव्हतीच अधिकाऱ्यांमध्ये. तो एक पायंडाच पडलेला आहे की गव्हर्नमेंट जॉब म्हणजे काय, टेबल घालून जास्त पैसा, आहे की नाही? अहो आत्ता आपल्या इथं लग्नसुद्धा किंवा हुंड्याचा दरसुद्धा ठरतो गव्हर्नमेंट जॉबचा, टेबला घालून पैसा. तर हे चित्र आपल्याला बदलायचं आहे. आपण एकात्मता ठेवायची, कारण आपण शिकतोय ते शिकायचं. आणि याची गरज आहे प्रशासनाला की हे चुकीचे जे अधिकारी बनत आहेत, आत्ता मी एक उदाहरण दिलं तसे जे चुकीचे अधिकारी बनत आहेत तसं नको व्हायला. पुढची जी पिढी आहे ती नैतिक एकात्म असावी आणि ती एक देश घडवणारी असावी ना, बिघडवणारी नसावी. तुकारामांचं वाक्य आहे, आणि मी बिघडलो बिघडलो. आता जशी तुमची दृष्टी तशी तुम्हाला सृष्टी. आता सृष्टी ही कोणत्या मी व्यक्तीबद्दल बोलत नाही आहे, नाही तर लगेच इंटरेस्ट वाढला असेल तुमचा. प्रशासनातील नैतिकतेची गरज. ठीक आहे. आता अजून एक की भ्रष्टाचार. झारखंडमध्ये एक हायवे केला होता, 8,000 कोटी एवढा खर्च त्या हायवेसाठी झाला. पण काय झालं ना, पुढच्या दिवशी उद्घाटन झालं, सगळे एकदम मजा, पेपरला बातम्या आल्या, वेळ वाचणार, तास वाचणार, काय खूप मोठं मार्केटिंग झालं. 2 दिवसात एक पाऊस पडला आणि तो सगळ्या हायवेवरती खड्डे पडायला लागले. का झालं असं? 8,000 कोटी रुपये कोणाचे होते? ते आपलेच होते, आपण टॅक्समधून भरले होते. ते सगळे वाया गेले कारण अधिकाऱ्यांमध्ये इथिक्स नव्हते. त्या अधिकाऱ्यांना इथिक्स आता शिकण्याची गरज आहे, म्हणून हा विषय आहे. आणि इतर सामान्य अध्ययन पेपरमध्ये सहाय्य की बाकीचे पण विषय आहेत. तुम्ही हिस्ट्री घ्या, तुम्ही जॉग्रफी घ्या, राजकारण, तुम्ही पॉलिटी घ्या, राजकीय, संविधानिक नैतिकता याच्यावरती प्रश्न आलेला आहे. इथिक्स घ्या, आंतरिक सुरक्षा घ्या, ह्या सगळ्या विषयांना एक एक मुद्दा तुम्ही इथिक्सचा लिहू शकता. ते एक एक मुद्दा. कारण बऱ्याचदा काय होतं, तुम्ही उत्तर लिहिताय, मध्येच येतो एक ब्लॉक, तुम्हाला पुढचं आठवणं बंद होऊन जातं. मग त्यावेळेला जर की तुम्ही इथिक्सचा जरी विचार जरी केला ना, तरी एखादा मुद्दा तरी तुम्हाला चांगला, एकदम चांगला सापडतो आणि ते उत्तर परिपूर्ण बनून जातं. कारण तुम्ही हे अप्रोच लावू शकता. तुम्ही नैतिक जोड प्रत्येक मुद्द्याला, प्रत्येक विषयाला घेता, ते उत्तरसुद्धा परिपूर्ण बनतं. आणि बाकीच्या GS मध्ये सुद्धा 1-2 प्रत्येक ठिकाणी मार्क वाढतात आणि भाई पोस्टर आपली फिक्सच होऊन जाते. मग असा वापर आपण शिकूयात पुढे कसा कसा करायचा. तर असं हे थोडक्यात या विषयाचं महत्त्व आहे. ठीक आहे. मग आपण ऑप्शनला सोडू शकतो का? नाही सोडू शकत, कारण भाई मार्क खूप आहे, खूप मोठा गेम आहे. 250 डायरेक्ट दिसतात, पण मागं जवळपास 400-500 मार्क तर इनडायरेक्टली देतो हा विषय. त्यामुळं विषय हा एकदम पक्का करायचा, शाश्वत करायचा आहे आपल्याला. हा विषय शाश्वत आणि पक्का कुठं शाश्वतला करायचा आहे. त्यामुळं हा विषय करायचा, चांगले मार्क मिळवायचे. बघा आता इथे एक चित्र दिलेलं आहे, तेच की माणसाचे 2 मनं, एक दुर्गुण एक सद्गुण. तुम्हाला चुकीच्या गोष्टी, वाईट गोष्टी, तुम्ही जेव्हा कोणतीही कृती करता तेव्हा 2 तुमचे विचार असतात, करू का नको करू, चांगलं वाईट. तर हे जे असतं ना, हे तुम्हाला सुद्धा आयुष्यामध्ये तुम्ही हे वाईट जे आहे हे वाईट टाळून चांगलं करणं, यासाठी सुद्धा हा विषय महत्त्वाचा आहे. की तुम्ही हे अधिकारी बनाल ते मी जात नाही करत. तुम्ही जेव्हा व्यक्ती बनाल ना, तेव्हा सुद्धा तुम्हाला हा प्रश्न पडला पाहिजे की मी हे वागणं बरोबर आहे का. हे तुम्हाला स्वतःला प्रश्न पडला पाहिजे. की आत्तासुद्धा जो चलता हे अप्रोच चाललेला आहे आपला, की कोण बघत नाही, चालतं प्रशासनात की बाबा तलाठ्याला 100 रुपये द्यायचे, ही एक प्रथा पडली आहे. कोणाला माहीतसुद्धा नसेल की तलाठ्याला ते पैसे द्यायची गरज नसती. तर ते काय चलता है अप्रोच. तर तुम्ही जेव्हा जेव्हा हा विषय शिकाल ना, तेव्हा तेव्हा तुम्ही कोणतीही कृती कराल तेव्हा हा माणूस, हे जे व्यक्ती आहे, हा दुर्गुण आहे, हा कमी झाला पाहिजे आणि हा सद्गुण चांगला झाला पाहिजे, आणि तसंच वर्तन करायचं. ठीक आहे. सो वैयक्तिक जीवनात सुद्धा एक चारित्र्यवान माणूस बनण्यासाठी तुम्हाला हा विषय महत्त्वाचा ठरणार आहे. पुढचा मुद्दा पुढे घेऊयात. ओके, आता आपण विषयाबद्दल बोललो, आता विषयाचा अभ्यास कसा असणार आहे त्याच्यावरती बोलूयात जरा.
ठीक आहे. आता हा विषय 2 भागांमध्ये विभाजित केलेला आहे. लोकसेवा आयोगाच्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर राज्यसेवेचा प्रश्न असणार आहे. सो हे 2 भागामध्ये हा पेपर विभागला जातो. 2 भाग याचे केलेले आहेत. एक पहिला आहे सेक्शन ए, सेक्शन बी असं आपण ढोबळमानाने म्हणूयात, त्यातही म्हटलेलं असतं. आता सेक्शन ए मध्ये याच्यात सुद्धा 2 घटक असतात. एक सिद्धांतिक प्रश्न, सैद्धांतिक म्हणा, मराठीवरती लक्ष नका देऊ, सैद्धांतिक, आणि दुसरं उपयोजित प्रश्न. उपयोजित प्रश्न, ठीक आहे. आणि खाली सेक्शन बी मध्ये असतो, याला केस स्टडी असं इंग्रजीमध्ये म्हणतात, मराठीमध्ये याला व्यष्टी अध्ययन असा एक शब्द आहे, आणि दुसरा घटना अभ्यास असा सुद्धा आहे. कोणताही वापरू शकता तुम्ही, व्यष्टी अध्ययन किंवा घटना अभ्यास असा कोणताही वापरू शकता. आणि इथे 2 सेक्शन ए आहे, 10-10 मार्कांचे प्रश्न असतात याच्यात. 10-10 मार्कांचे 13 प्रश्न. किती? 10-10 मार्कांचे 13 प्रश्न. 13 प्रश्न 10-10 मार्कांचे इंटू 10, लावा बरं 60. किती मार्क झाले टोटल? 130 मार्क. म्हणजे 130 मार्काला आहे सेक्शन ए. पहिले आहे सैद्धांतिक प्रश्न आणि काही उपयोजित प्रश्न. सैद्धांतिक प्रश्नामध्ये काही संकल्पना आहेत, एकात्मता, सचोटी, काही मूल्य शिकायचे, शिक्षण व्यवस्था, धर्मव्यवस्था, नंतर मग नंतर बाकीच्या वैयक्तिक जीवन, खाजगी जीवन, सार्वजनिक जीवन, वृत्ती, ॲटिट्यूड, अभियोग्यता, या ज्या संकल्पना आहेत, या संकल्पनांचे काही सिद्धांत आहेत, काही विचारवंत आहेत. ते विचारवंत आहेत, गांधीजी असतील, रॉल्स असतील, असे काही विचारवंत आहेत. हे विचारवंत हे आहेत सैद्धांतिकमध्ये येतात. सैद्धांतिकमध्ये हा प्रश्न. आणि काही उपयोजितमध्ये, उपयोजित म्हणजे त्यामध्ये तुमचा प्रशासन किंवा प्रशासकीय कारभार म्हणजेच गव्हर्नन्सचा टॉपिक आहे ना, तो याच्यात बऱ्यापैकी येतं. मग याच्यात तुम्ही डायरेक्ट प्रशासनामध्ये काही संकल्पना असतात, नागरिकांची सनद, माहितीचा अधिकार, नागरिकांची सनद, माहितीचा अधिकार, RTI, नंतर मग विसल ब्लोवर नावाची काही संकल्पना आहे. काही नंतर मग तुमच्या CCTV, गव्हर्नन्सच्या, सामाजिक सेवा वितरण, PDS सिस्टीम, की अशा ज्या संकल्पना आहेत, नागरिकांची आचारसंहिता, नीतितत्व संहिता, ज्या प्रशासनामध्ये उपयोजित स्वरूपात गरजेच्या आहेत, तरी या संकल्पनांच्या आधारित हा प्रश्न असतात काही. ठीक आहे. सो सेक्शन ए 130 मार्कांना, त्याच्यामध्ये आहे सैद्धांतिक प्रश्न जो संकल्पनांवरती आहे, आणि नंतर दुसरा घटक आहे त्यातलाच, तो म्हणजे उपयोजित प्रश्न, की जो प्रशासकीय कारभार किंवा गव्हर्नन्स या टॉपिकशी रिलेटेड जे मुद्दे आहेत त्यांना हा जोडला जाऊ शकतो. आणि सेक्शन 2 मध्ये आहे व्यष्टी अध्ययन म्हणजेच केस स्टडीज. ही 20 मार्काला असते आणि या 6 असतात. टोटल किती झाले? 120 मार्क. 120 गुण तुम्हाला या केस स्टडीमध्ये मिळतात. ठीक आहे. आता केस स्टडी ज्या असतात त्या या सेक्शन ए वरती आपण जे शिकलोय ना त्याच्या आधारावरती असतात. सो हे तुम्ही अभ्यास एवढाच आहे, फक्त इथं तुम्हाला इम्प्लिमेंट करायचं आहे. ओके. सो असा आहे सेक्शन ए आणि सेक्शन बी चा भाग. चालेल, पुढे जाऊयात. आपण केस स्टडी आपण पुढे बघूयात काय आहे ते. आता तुम्हाला आयडिया नसेल, PYQ पाहिले तरी समजेल. आपण पुढे सिलेबस बघूयात. सिलेबसमध्ये मी तुम्हाला या गोष्टी डिटेलमध्ये सांगेल. तर असं हे थोडक्यात 250 मार्कांचं स्वरूप आहे. हे 130 मार्क, हे 120 मार्क झाले किती? 250. बरोबर आहे माझं गणित? म्हणजे इथं तरी बरोबर आहे, बेरीज वजाबाकी तरी जमती मला. चालेल, पुढे जाऊयात. सो थोडक्यात हे स्वरूप आहे पेपरचं. तुमच्या नजरेत, तुमच्या मनात, तुमच्या विचारात हे असावं त्या म्हणून सांगितलं. पुढे बघूयात. आता अभ्यासक्रम, सिलेबस. एक सिलेबस असतो, सिलेबसला धरून आपण पुढे जायचं. अभ्यासक्रम वाचून घ्या 1 मिनिट.
ओके, आता हा सिलेबस आयोगाने डिटेलमध्ये दिलेला आहे. या डिटेलमध्ये आपण नंतर चर्चा करूया त्याचा अभ्यासक्रमावरती. आत्ता आपण तोंड ओळख करून घेऊया. बघण्याचा कार्यक्रम असतो ना तो, फक्त इथं पोहे मिळत नाही आहेत तुम्हाला, चालेल. आता बघण्याच्या कार्यक्रमावरती सुद्धा नैतिकता येते बरं का. बघू आपण, अजून वेळ आपल्याला, आपण डिटेलमध्ये सगळे मुद्दे बघूयात. आत्ता फक्त विषयाची तोंड ओळख. अभ्यासक्रम बघण्याचा कार्यक्रम अजून तो जरी मिळाला नसला तरी हा तरी मिळतोय, त्यामुळे खुश राहा. पहिला आहे नीतिमत्ता आणि मानवी आंतरसंवाद. येस, नीतिमत्ता आणि मानवी आंतरसंवाद. ओके, याला इथिक्स अँड ह्युमन इंटरफेरन्स असं म्हटलं जातं. म्हणजे मानवी जीवनामध्ये नैतिकता कुठे कुठे येते, नैतिकतेचा ऱ्हास झाला तर काय होऊ शकतं. वैयक्तिक जीवनात जर तुम्ही आम्ही सगळेच नैतिकता सोडून दिली तर काय होईल व्यवस्था, याचा विचार करा. बरोबर, सगळीकडं हाणामारी, सगळीकडं लूटपाट, अराजकता, की लोक चांगलं वागणं सोडून देतील, एकमेकांवरती विश्वास नसणार, हिंसा वाढणार, कारण नैतिकता नसणार, नुसती फसवेगिरी, स्कॅम्स खूप मोठ्या प्रमाणात वाढतील. आणि दुर्दैव म्हणजे आत्ता ते होत आहे. का होत आहे? कारण नैतिकता ऱ्हास होत चालला आहे. नीतिमत्ता ठीक आहे, आणि मानवी आंतरसंवाद. जिथे जिथे मानवाचा नैतिकतेशी संबंध येतो इथे इथे यांचा अभ्यास केला जातो. मग ती धर्मव्यवस्था असू द्या, शिक्षण व्यवस्था असू द्या, कायदे व्यवस्था असू द्या, किंवा पर्यावरण असू द्या, सगळीकडे येतो मानवाचा संपर्क. तिथे नैतिकतेचं गणित लागतं, नैतिकतेच्या कसोट्या पाहिल्या जातात. मला एक सांगा, ही शिक्षण व्यवस्था, आत्तापर्यंत आपण शिक्षण घेत आलेलो आहोत, ठीक आहे, शाळेत पहिलीपासून आपल्याला काही शिकवलेलं आहे. मग मला एक सांगा की शाळेत जे काही शिकवलं ते सगळं नैतिकच आहे का? ते सगळं बरोबर आहे का? सांगा बरं, पटतंय का हे तुम्हाला की सगळंच नैतिक आहे? की आपल्याला, मला आता एक प्रश्न आहे, याच्यावरती आपण नंतर डिटेलमध्ये चौकशी करू. पण मला जे लोक हे व्हिडिओ बघतायत त्यांच्या प्रत्येकाकडून मला या प्रश्नाचं उत्तर हवं आहे. हा प्रश्न आहे, साधा सोपा प्रश्न आहे, नेहमी खरे बोलावे का? नेहमी खरे बोलावे का? या प्रश्नाचं तुम्ही उत्तर मला कमेंटमध्ये सांगा, म्हणजे मला पण कळेल तुम्ही व्हिडिओ किती बघताय आणि किती तुम्ही क्रिएटिव्हली उत्तरं लिहिताय. आता याला अभ्यासाची काय अशी गरज नाही आहे, त्यामुळे तुम्हाला जे वाटतं मनापासून, जे तुम्हाला अभिव्यक्त व्हायचं आहे ते तुम्हाला सांगण्याची मुभा इथे आहे. पण सांगा की नेहमी खरे बोलावं का? हो आणि नाही, हो असेल तर का, नाही असेल तर का, हे पण याचं उत्तर स्पष्टीकरणासकट हवं आहे. चालेल, पुढे मानवी आंतरसंवाद. ओके, आता याच्यात हे आपण पाहिले, हे सेक्टर्स आहेत. त्याच्यानंतर याच्यावरती काही विचारवंतांचे विचार आहेत की काय आहेत, मग ते पण सुद्धा आपण याच्यामध्ये बघणार आहोत. अभिवृत्ती. अभिवृत्ती म्हणजे अभिची वृत्ती का? अभिषेक नावाचा मित्र आहे तुमचा, त्याची वृत्ती का? नाही. अभि म्हणजे अभिवाली वृत्ती, हिंदीवाला का? नाही. अभिवृत्ती म्हणजे तुमचा ॲटिट्यूड. ॲटिट्यूड आपण व्हॉट्सअपला मेसेज करत असतो, इन्स्टाला मेसेज करत असतो, काय व्यक्तीला माहिती आहे, तुमचे व्यक्ती आठवतील तुम्हाला की ती व्यक्ती खूप ॲटिट्यूड दाखवते. ओ ॲटिट्यूड असं बोलता की नाही तुम्ही? तर तो ॲटिट्यूड नसतो बरं का इथं. ॲटिट्यूड काही घटक आहेत, तर एखाद्या गोष्टीबद्दल, एखाद्या वस्तू, विचार, विश्वास, विचारधारा यांच्याबद्दल आपला असणारा एक सकारात्मक अथवा नकारात्मक कल म्हणजे असतो ॲटिट्यूड. सो तो ॲटिट्यूड आपण विथ टाईम नीट डिटेलमध्ये बघूयात. किती संकल्पना की बाबा मला तो व्यक्ती असा वाटतो, माझा ती व्यक्ती आवडते, मला त्या व्यक्तीबद्दल आदर वाटतो, याला म्हणतात सकारात्मक ॲटिट्यूड. पण मग आपला की बाबा तो किती विचित्र आहे, की तो विद्यार्थी, तो मित्र माझा, तो कसा वाळवटसारखा वागतो. आता तुम्हाला तुमचे मित्र आठवत असतील तर तुमचा त्या मित्रांबद्दल काय ॲटिट्यूड आहे? नकारात्मक ॲटिट्यूड. तर असा असावा का? काही गोष्टींबद्दल असावा, काही गोष्टींबद्दल नसावा. की जर की एकदम एखादा दारुडा आहे तर तुम्ही त्याचा आदर करणं अपेक्षित आहे का? नाही आहे. तुम्ही त्या दारू या व्यसनावरती निगेटिव्ह ॲटिट्यूड असणं चांगलं आहे. एखादा भ्रष्टाचार करणारा व्यक्ती आहे
यांच्याबद्दल निगेटिव्ह ॲटिट्यूड, की त्याबद्दल तुमचा नकारात्मक कल असणं चांगलं आहे. त्यामुळं निगेटिव्ह ॲटिट्यूडसुद्धा गरजेचा असतो, पॉझिटिव्ह ॲटिट्यूडसुद्धा वेळोवेळी गरजेचा असतो. सो आपण त्याविषयी जेव्हा घेऊ तेव्हा बघूयात की एखादी व्यक्ती वस्तू यांच्याबद्दल असणारा एक कल म्हणजे ॲटिट्यूड, याच्यामध्ये आपण हा ॲटिट्यूड चेंज कसा करायचा आपलासुद्धा आणि इतरांचासुद्धा, हे पण आपल्याला शिकायचं आहे. इथे आपण परसुएशन म्हणजेच मतपरिवर्तन हा एक घटक शिकायचा आहे. ही संकल्पना शिकायची, छान संकल्पना आहे. दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा येते की दुसऱ्याचा ॲटिट्यूड कसा बदलावायचा. एका बॅचमध्ये मी उदाहरण घेतलं होतं की बाबा तुमचा मित्र आहे, ठीक आहे, तो करप्शन करतो आहे, तुम्ही त्याचा ॲटिट्यूड कसा बदलवाल. तुमचे आईवडील आहेत, तुमचा आईवडिलांचा तुमच्या शेजारच्यांबद्दल कसा ॲटिट्यूड आहे तुम्हाला माहिती आहे, ठीक आहे, तो कसा चेंज करणार तुम्ही विचारा, बरोबर. मग ते कसा बदलायचं ॲटिट्यूड. तुम्ही अधिकारी बनणार, तऱ्हेचे लोक तुमच्यासमोर असणार आहेत, ग्रामीण, शहरी, उच्चवर्गीय, कनिष्ठवर्गीय, महिला, स्त्री पुरुष, महिला, तृतीयपंथी समुदाय, दिव्यांग व्यक्ती, शेतकरी वर्ग, भांडवलदार वर्ग, असे वेगवेगळे समाजातील घटकातील व्यक्ती तुमच्यासमोर येणार आहेत. त्यांचा प्रत्येकाचा एक ॲटिट्यूड असतो, तो ॲटिट्यूड चेंज करावा लागतो. तुम्ही अधिकारी बनणार आहात तर तुम्हाला हे शिकावं लागतं, कारण तिथं माणसांमध्ये काम करायचं आहे. त्या ॲटिट्यूड वेगवेगळे आहेत, ते कसे मॅनेज करायचे आपण ते शिकायचं आहे. अभियोग्यता फक्त दाखवा तुम्ही, बाई शिकू आपण, चांगले अधिकारी बनूयात, चालेल. तर अभिवृत्ती, की ॲटिट्यूड कसा बदलायचा, म्हणजे अभिवृत्ती कशी बदलायची, अभिवृत्ती बनते कशी, अभिवृत्तीचे घटक काय काय असतात, हे सगळं आपण या चॅप्टरमध्ये, या धड्यामध्ये शिकणार आहोत. पुढचं आहे अभियोग्यता. अभियोग्यता आता एक सांगितलं तुम्हाला मी संकल्पना, अभियोग्यता समजवली आहे, सिलेबसमध्ये डायरेक्ट दिलेली आहे. ॲप्टिट्यूड, की भविष्यात यश संपादित करण्याची किंवा उत्कृष्टतेकडे किंवा प्रावीण्यतेकडे जाण्याची नैसर्गिक क्षमता जी व्यक्तीमध्ये असते त्याला काय म्हणतात, अभियोग्यता. धोनीचं उदाहरण पाहिलं, उसेन बोल्टचं उदाहरण पाहिलं, तर ते सगळं आपण याच्यात बघायचं आहे. ॲप्टिट्यूड, अभियोग्यता असती कसे, याच्या निगडीत ज्या संकल्पना आहे, कौशल्य म्हणा, त्यांच्यातील फरक कसा काय ते बघायचं आपण. सो सगळं आपण याच्यात बघणार आहे अभियोग्यता. पुढचं आहे भावनिक बुद्धिमत्ता. भावनिक बुद्धिमत्ता, ओके. आता भावनिक बुद्धिमत्ता हा आपल्याला खूप गरजेचा घटक आहे, पण आपल्याकडे ती आहे का. आहे, तुमच्यापैकी काही जणांकडे आहे, माझ्याकडे तरी आहे बरं का. तुम्हाला जरी बघूयात आपण बॅचमध्ये कळेल तुम्हाला. भावनिक बुद्धिमत्ता हा एक स्पेशल टॉपिक आहे, खूप इंटरेस्टिंग आणि शिकण्यासारखा टॉपिक आहे, खूप इंटरेस्टिंग. फॉर एक्झाम्पल भावनिक बुद्धिमत्ता असते काय, भावना आणि बुद्धिमत्ता या दोन्ही एकत्र करायच्या. आता भावना ही तो व्यक्ती आठवू नका, ती मालिका पण आठवू नका. भावना म्हणजे इमोशन्स, इथं जे फील होतं ना त्याला म्हणतात भावना. आणि बुद्धिमत्ता म्हणजे जी आपल्याकडे आहे, हां, तर ती असते भावना आणि बुद्धिमत्ता एकत्र होतात तेव्हा असते भावनात्मक बुद्धिमत्ता, इमोशनल इंटेलिजन्स. आता याचा अर्थ म्हणजे की स्वतःच्या आणि इतरांच्या भावना समजून घेणे, बरोबर, आणि त्या नियंत्रित व व्यवस्थापित करणे, याला म्हणतात भावनात्मक बुद्धिमत्ता. स्वतःच्या आणि इतरांच्या भावनांवरती नियंत्रण ठेवायचं आहे आणि समजून घ्यायच्यात, ठीक आहे. याचं एक छान उदाहरण आहे. तुम्हाला लक्ष्मीकांत बेर्डे हे ॲक्टर माहीत असतील, आवडतात मराठी लोकांसाठी, तर भाई आपल्यासाठी भारी माणूस होते की आपल्याला मनापासून ते आवडतात. एक कलाकार असा घडतो ना, ते एकदम चांगलं उदाहरण म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे. भावनिक बुद्धिमत्ता असते काय हो, तो माणूस त्याच्या एका उदाहरणावरून सांगतो. लक्ष्मीकांत बेर्डे विनोदी कलाकार. एक नाटक होतं, विनोदी नाटक होतं. त्या नाटकामध्ये त्यांनी विनोदी पात्र एक स्वीकारलं होतं. खूप छान नाटक झालं, हाऊसफुल होतं, लोक हसत टाळ्या वाजवत होते. मध्यांतर झाला, मध्यांतरामध्ये त्यांनी ब्रेक घेतला, रिलॅक्स झाले, तेव्हा त्यांना एक फोन आला आणि फोनवरती सांगितलं की तुमच्या आईचे निधन झालेले आहे. लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या आईचे निधन झालेले आहे. त्यांच्या भावना काय असतील,
की भावनिक संवेदनशीलता किती असेल, त्या माणसाच्या भावनांची अवस्था काय असेल, किती दुःखात कोलाहलात तो माणूस असेल, पण त्या माणसाने स्वतःच्या भावना ओळखल्या, भावनांवरती नियंत्रण ठेवलं आणि ते विनोदी नाटक पूर्ण केलं. मध्यंतरानंतर थांबले नाही. त्यांच्याकडे ऑप्शन होता, थांबूयात की नको करायला बाकी लेक्चर कारण आई वारली, प्रेक्षक समजून घेतील, पण त्यांनी स्वतःच्या भावनांवरती नियंत्रण ठेवलं आणि त्या परिस्थितीमध्ये त्यांनी ते नाटक, विनोदी नाटक पूर्ण केलं. हे असतं भावनात्मक बुद्धिमत्ता. याच्यासारखं उदाहरण नाही. महाभारतामध्ये अर्जुनाची जी अवस्था होते की अर्जुन स्वतःच्या कुटुंबाशी लढत असतो, भावना संवेदनशीलता वाढत जाते, भावनात्मकता वाढत जाते, तेव्हा कृष्ण त्याच्या भावनांवरती नियंत्रण ठेवत असतो. भावनात्मक बुद्धिमत्ता कृष्ण दाखवतो, तेव्हाचा कृष्ण आणि आत्ताचा लक्ष्मीकांत बेर्डे. हे काय, हे उदाहरणं भावनिक बुद्धिमत्तेचे. तुम्ही सुद्धा तुमच्या आयुष्यात भावनिक बुद्धिमत्ता दाखवलीच असेल. तर या भावना असतात काय, भावना संवेदना काय असतात, फरक काय यांच्यात? बुद्धिमत्ता आणि भावनिक बुद्धिमत्ता कशी वेगळी आहे? की मला गणितात चांगले मार्क पडतात, ही माझी भावनिक बुद्धिमत्ता आहे का फक्त बुद्धिमत्ता आहे? मग माणूस म्हणून तुम्ही चांगले आहेत आणि गणितात मार्क कमी आहेत, मग फक्त भावनिक बुद्धिमत्ता आहे? सो हे सगळे घटक आहेत ना, हे आपल्याला शिकायचे आहेत की कशी भावनिक बुद्धिमत्ता विकसित करायची. कारण तेच तर आपलं ध्येय आहे की नसेल तरी आपण शिकूयात आणि असेल तर उत्तमच. भावनिक बुद्धिमत्ता. पुढचा एक घटक आहे भारत आणि जगातील नैतिक विचारवंत आणि तत्वज्ञानी यांचे योगदान. ओके, अभ्यासक्रमाचा घटक 5वा. भारत आणि नैतिक विचार, जगातील आणि भारतातील नैतिक विचारवंत आणि तत्वज्ञानी यांचे योगदान. आता भारत हा सुद्धा जगाचा भाग आहे, पण आपण परीक्षा कोणती देतं? महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची किंवा केंद्रीय लोकसेवा आयोगाची. हे भारतात आहेत, त्यामुळे भारतीय विचारवंत असणारच आहेत. पण जगात सुद्धा काही पाश्चिमात्य प्रमुख विचारवंत आहेत, त्यांचा सुद्धा अभ्यास आपण करतो. आता या विचारवंतांवरती डायरेक्ट प्रश्नसुद्धा काही वेळा आलेले आहेत. गांधीजींची 7 पापं, गांधीजींनी कोणती 7 पापं आहेत ती सांगितली आहेत. मग गांधी आहेत, स्वामी विवेकानंद आहेत, अरिस्टॉटल, प्लॅटो, सॉक्रेटिस, असे अनेक विचारवंतांची यादी आहे. एक मोठा वारसा आहे पूर्ण विचारवंतांचा की ज्यांनी नैतिकतेवरती खूप काही सांगितलं आहे. मग अरिस्टॉटल, प्लॅटो, नंतर सामाजिक करार सिद्धांत, हॉब्स आहे, थॉमस हॉब्स, जॉन लॉक, रायली रुसो क्रिकेटर आहे, पण हा रुसो जो आहे तो, वॉल्टेअर, देकार्ट, असे अनेक विचारवंत आहेत. हे सगळे विचारवंतांचे जे नैतिकतेशी निगडीत जे मुद्दे आहेत याच्यावरती आपण डिस्कशन करूया की काय असतं, की त्यांची मतं काय आहेत, की नैतिक काय असतं. की मॅकियावेली एक विचारवंत आहे, तो म्हणतो की राजकारणामध्ये नैतिकता नसावी. नैतिकता ही राजकारणाच्या विरुद्ध संकल्पना आहे. हे बरोबर आहे का, चुके? काही परिप्रेक्ष्य उपयुक्ततावाद की जो म्हणतो जास्तीत जास्त लोकांचं जास्तीत जास्त सुख, पण त्याच वेळेला आपले तुकाराम येतात. तुकाराम म्हणतात काय, तुकाराम काय म्हणतात? मानियले नाही बहुमता, सत्य असत्याची मने केले ग्वाही, मानियले नाही बहुमता. हे तुकाराम म्हणतात. हे पण बघूयात आपण. आपले जो वारकरींचा वारसा आहे तो सुद्धा या प्रवाहांमध्ये येतो. हे शिकायचं नाही आहे, इथं फ्रीडम आहे. तुम्हाला जे माहिती आहे याच्याबद्दल, वारकरी संप्रदाय असू द्या, काही कथा असतील तुमच्या याच्या वेगळ्या असतील, अजून वेलकम आहे, छान आहे, स्वागत आहे, ठीक आहे. मग असे जे विचारवंत आपल्याला शिकायचे आहेत, चालेल, विथ बॅच शिकूयात. यूट्यूब सिरीज त्यासाठीच आहे. सगळं शिकूयात, छान आपण इम्प्लिमेंट करायचं, पुढे जाऊयात. सर हे 5 पुढचे अजून आहेत काही टॉपिक. हे पहिले 5 चॅप्टर मानवी आंतरसंवाद, अभिवृत्ती, अभियोग्यता, भावनिक बुद्धिमत्ता, भारत आणि जगातील नैतिक विचारवंत, तत्वज्ञानी यांचे योगदान. अजून पुढचा अभ्यासक्रम नागरी सेवेसाठी मूलभूत मूल्य व्हॅल्यूज. नागरी सेवेसाठीची मूलभूत मूल्य, वेगवेगळी मूल्य असतात. आता नीतिमत्ता, नैतिकता, मूल्य, सत्सद्विवेक या संकल्पना पण आपल्याला शिकायच्या आहेत. पण एक मूल्य नावाची एक संकल्पना आहे, ती पण आपण शिकूयात. आणि त्यासोबतच नागरी सेवेमध्ये म्हणजे प्रशासनामध्ये कोणती मूल्य जी महत्त्वाची आहेत ती बघायची.
एक नोलान समिती नावाची एक इंग्लंडमध्ये होती, त्यांनी सांगितली होती 7 मूल्य. त्याचा ॲक्रोनिम आहे IAS होलो, इंटिग्रिटी, अकाउंटेबिलिटी, सेल्फलेसनेस, म्हणजे अशी बरीच त्यांनी सांगितलेली आहेत. एकात्मता, उत्तरदायित्व, नंतर निस्वार्थपणा, अशी बरीच काही मूल्ये त्यांनी सांगितलेली आहेत. तर ती प्रशासनासाठी महत्त्वाची आहेत की कोणताही अधिकारी असेल त्यांनी ही मूल्य जरूर पाळावीत किंवा स्वीकारावीत. असा आपल्याला जो घटक आहे तो आहे नागरी सेवेसाठीची मूलभूत मूल्य. मग याच्यामध्ये धैर्य असं एक मूल्य येईल. फॉर एक्झाम्पल, जर पुढे दंगल होती आहे तर तुम्ही आहात पोलीस इन्स्पेक्टर किंवा तुम्ही DYSP आहात, तर तुम्हाला तिथे सगळ्यात महत्त्वाचं मूल्य आहे धैर्य, की तुम्ही त्या दंगलीमध्ये जाऊनसुद्धा तिथे शांतता स्थापित कराल. लाठीचार्ज करायचे ऑर्डर तुम्ही द्याल, तुम्ही स्वतः तिथे नेतृत्व गुण दाखवाल. नेतृत्व गुण हे एक मूल्य आहे. तर अशी ही मूल्य आहेत, वेगवेगळ्या प्रकारची मूल्य आहेत. ठीक आहे, ही आपल्याला शिकायची. सॅक्रिफाईस, आता 3 इडियट्समध्ये त्याग हे मूल्य. 3 इडियट्स चित्रपट आपल्याला माहिती आहे, आवडतो आपल्याला, छान चित्रपट आहे. त्या राजूला एकदा ते एक प्रकरण करतात. ते प्रकरण तुम्हाला माहिती आहे, पण आपलं लेक्चर ऑनलाईन आहे, तर ते प्रकरण इथे सांगण्यात संयुक्तिक राहणार नाही. तर ते एक प्रकरण करतात. तर राजूला त्यांचा प्रिन्सिपल, तो व्हायरस का सायलेन्सर आहे तो आहे, तर तो व्हायरस तो बोलवतो आणि तो म्हणतो काय, एकतर तुझ्या घरी हे प्रकरण सांग आणि तुझं रस्टिकेशन घे, किंवा तू असं एक पत्र लिही की तुझ्या 2 मित्र आहेत त्यांचं रस्टिकेशनचं पत्र तू त्यांच्या घरी पाठव. हा आला प्रश्न त्याच्याकडे. तेव्हा तो त्याच्या मित्रांचंही रस्टिकेशन करत नाही, स्वतःचंही घरी दाखवत नाही. तो काय करतो, उडी मारतो तिथून, आत्महत्येचा प्रयत्न करतो. तो मित्रांचं जीवन हे माझ्यापेक्षा जास्त महत्त्वाचं असं म्हणतो. हे आहे एक मूल्य, त्याग. अशी वेगवेगळी मूल्य, वेगवेगळे उदाहरणं आपण बघायची. ठीक आहे, बघूयात मग आपण हे मूल्य काय काय आहेत, तुमच्याकडे कोणती कोणती आहेत बघूयात, आणि कोणती कोणती अजून विकसित करायची करूयात ना आपण विकसित. शाश्वत मूल्य होतील आपली, वरवरची मूल्य नाही शिकायची, शाश्वत शिकायचीत. ठीक आहे, पुढचा मुद्दा, सार्वजनिक प्रशासनात नैतिकता. आता हे 2 घटक आहे प्रशासनामध्ये, सचोटी आणि सार्वजनिक प्रशासनात नैतिकता. हे 2 घटक आहेत ना, हे ॲप्लाइडवरती येतात, उपयोजित प्रश्न यांच्यावरती येतात. म्हणजे भ्रष्टाचार किंवा कायदे, माहितीचा अधिकार, भारतीय दंडविधान, नागरिकांची सनद, हे जे आहेत ना हे याच्यामध्ये येतात प्रश्न. तर हे 2 आपण चॅप्टर जेव्हा बघू तेव्हा ते उपयोजित गव्हर्नन्सचे जे फॅक्टर्स आहेत ना ते याच्यामध्ये आपण चांगले करूयात. ठीक आहे, आणि हा जो वरती सिलेबस पाहिला त्याच्यावरती आधारित असतात आपल्याकडे व्यष्टी अध्ययन, उपरोक्त घटकांशी निगडित. म्हणजे तुम्ही डायरेक्ट केस स्टडी सॉल्व करायला जाऊ नका. तुम्ही लिहाल काहीतरी, तुम्ही आता केस स्टडी डायरेक्ट पाहिले, तुम्ही त्याच्यावरती काहीतरी लिहाल, पण ते लिखाणसुद्धा काहीतरीच असेल. तर काहीतरी लिहायचं आहे का आपल्याला, नाही, चांगलं करायचं आहे. मग थांबा, थोडं पेशन्स ठेवा. पेशन्स, संयम, मूल्य स्वीकारा. आपण सगळं शिकूया, केस स्टडी नंतर त्याच्यावरती बघूयात. हे आपण जे शिकणार त्याचा अवलंब आपल्याला व्यष्टी अध्ययनामध्ये करायचा आहे. बरेच जण ते अवलंब करत नाहीत आणि मग म्हणतात मार्क काय येत नाही या पेपरला, मी तर लय चांगलं लिहिलं आहे. पण ते चांगलं काय तुलाच वाटतंय फक्त, बाकीच्यांना कळते की काय घाण लिहिलं आहे. बाकीचे लोक जे आपण शिकतोय त्याचा अवलंब करतात. सिलेबस दिलेला आहे, सिलेबस टाईमपाससाठी दिलं आहे का, नाही, हे तुम्हाला मार्गदर्शन करतं. मग तुम्ही हे जे शिकताय ते याच्यामध्ये लावा आणि तुमचं उत्तर चांगलं बंद विषयाला धरून राहतं. ठीक आहे, असा थोडक्यात सिलेबस आहे. ओके, सो आपण सिलेबस पाहिला. नीतिमत्ता, आंतरसंवाद, मानवी आंतरसंवाद, अभिवृत्ती, अभियोग्यता, भावनिक बुद्धिमत्ता, भारत आणि जगातील नैतिक विचारवंत. पुढचा पाहिला नागरी सेवेतील मूलभूत मूल्य, सार्वजनिक प्रशासनात नैतिकता, प्रशासनामध्ये सचोटी आणि उपरोक्त घटकांशी आधारित व्यष्टी अध्ययन. तर हा सिलेबस असा आहे. ठीक आहे, एकदा सिलेबस बघा. आता आपल्याला वाटतं की अनोळखी विषयाबद्दल काहीच माहीत नाही आहे. GSचा तरी इतिहास भूगोल वाचलेलं आहे, काहीतरी लिहिता येतं. पण जरा आपण मागील वर्षातील काही प्रश्न पाहिले ना
तर प्रश्नांचं आपल्याला लेवल समजेल की बाबा नाही आहे एवढं काही अवघड, केलं तर होतंय, फक्त करायला पाहिजे. तर प्रश्न बघूयात की किती दैनंदिन जीवनातले साधे सोपे प्रश्न आहेत, फक्त ते उत्तरं लिहिण्याची आपल्याला भीती आहे. ती भीती जर की गेली, समाप्त झाली, तर अजून उत्तरं चांगली बनतील. बघूयात काय आहे. बघा सर्व बघा, आणि याच्यात कसं आहे ना, आता हे हा टॉपिक आहे ना, हा पूर्ण जग तुमच्यासमोर खुलं आहे. तुम्ही स्वतःला बांधून ठेवू नका, एकदम मुक्तपणे उत्तरं लिहा. काही जणांनी उत्तरं लिहिली आणि सांगितली, याच्यातले काही मुद्दे तुम्ही कमेंटमध्ये लिहिले तरी चालेल. आपण बघूयात कमेंटमध्ये, मी स्वतः रिप्लाय देईल. जर की चांगले उत्तरं असेल तर मी कमेंटमध्ये रिप्लाय देईल. सो चांगले उत्तर लिहा आणि वाटलं तर अकॅडमीमध्ये या, कनेक्ट करू आपण आणि आपण काम करूयात, चालेल. प्रश्न बघूयात. प्रश्न किती साधे सोपे आहेत की आपण आत्तापर्यंत काही शिकलो आहे का, इथिक्स नाही शिकलो तरीसुद्धा तुम्हाला काही उत्तरं लिहिता येतील. बघायचं आहे कसं, जादू आहे. सर्व मानव आनंदाची आकांक्षा, 2014चा प्रश्न. सर्व मानव आनंदाची आकांक्षा बाळगतात, तुम्ही सहमत आहात का? तुमच्यासाठी आनंदाचा अर्थ काय आहे? हा काय प्रश्न आहे. तुमच्यासाठी आनंदाचा अर्थ काय आहे? याच्यासाठी तुम्हाला अभ्यासाची गरज आहे. सांगा बरं सगळ्यांनी कमेंटमध्ये, काय तुमच्यासाठी आनंद? खरं खरं सांगा, एकात्मता दाखवा, प्रामाणिकपणा दाखवा. जो आपण कधी दाखवतो का? हो दाखवतो, कमेंटमध्ये दिसेल. सर्व मानव आनंद. बघा हा प्रश्न, तुमच्यासाठी आनंदाचा अर्थ काय आहे? काही आहे ना, चॉकलेट खाणं आनंदी आहे, गाणी ऐकणं आनंद आहे माझ्यासाठी फिरायला जाणं आनंद आहे, ट्रेकिंग करायला जाणं आनंद आहे, मित्रांमध्ये गप्पा मारणं आनंद आहे, लता मंगेशकरांची गाणी ऐकणं आनंद आहे, सचिनची क्रिकेटची बॅटिंग बघणं आनंद आहे, कबड्डीची मॅच बघणं आनंद आहे, चित्रपट बघणं आनंद आहे. हा काय आनंद? तुमच्या भाषेत जे वाटतंय ना, तुमच्यासाठी अर्थ काय आहे आनंदाचा ते सांगा. हेच तर पाहिजे. आता इथं मोठमोठं फेकायचं नाही, प्रामाणिकपणे सांगायचं की असा असा आनंद आहे. हां, आणि हे सर्व मानव आनंदाची आकांक्षा बाळगतात, तुम्ही सहमत आहात का? तुम्हाला आत्तासुद्धा लिहिता येईल काही काही, पण आपण विथ स्टडी अजून शिकूया त्याच्यामध्ये. ठीक आहे, की का आनंद सगळ्यांना हवा असतो हे लिहा. आणि काहींना आनंदापेक्षा पण बाकीचे घटक असतात महत्त्वाचे, ते कसे ते पण बघायचे. ठीक आहे, पुढचा बघा. संरक्षण सेवेच्या संदर्भात देशभक्तीमध्ये राष्ट्राचे रक्षण करण्यासाठी स्वतःचे जीवन देण्याची तयारी असणे आवश्यक आहे. तुमच्या मते दैनंदिन नागरी जीवनात देशभक्तीचा अर्थ काय आहे? उदाहरणासह स्पष्ट करा आणि तुमचं उत्तर सिद्ध करा. आता हे वरचं वाक्य आहे ना, हे वाक्य प्रश्नच नाही आहे, प्रश्न इथून चालू होतो. तुमच्या मते दैनंदिन नागरी जीवनात देशभक्तीचा अर्थ काय आहे? उदाहरणांसह स्पष्ट करा, उत्तर सिद्ध करा. तुम्हाला सांगतो मी, देशभक्ती या पूर्ण सिलेबसमध्ये कुठेच शिकवली जात नाही. मग हा प्रश्न कसे येतात सिलेबसमध्ये नाही आहे तर? कारण याच्यातले काही टॉपिक आहेत, व्हॅल्यूज, मूल्य, देशभक्ती आहे, तुमचा ॲटिट्यूड देशभक्ती आहे. तर हे जे अभियोग्यता देशभक्ती. मग देशभक्ती आता तुम्हाला माहीत नाही आहे की तुम्ही देशभक्ती कुठे शिकलाय का, की कुठे असा विषय तुम्ही शिकलाय का? नाही शिकला, पण तुम्हाला माहिती आहे की देशभक्ती नावाचा काहीतरी घटक आहे. दोन शब्द येतात, देश आणि भक्ती. या दोन्ही घटकांना एकत्र करायचं, तुमचा अर्थ काढा आणि दैनंदिन जीवनात देशभक्तीचं तुमच्यासाठी काय आहे हे सांगायचं. त्याच्यासाठी अभ्यासाची गरज आहे का? गरज आहे, पण तुम्ही विदाऊट अभ्याससुद्धा हे लिहू शकता. बघा बरं, विचार करा की काय आहे तुमच्यासाठी देशभक्ती दैनंदिन जीवनात. ठीक आहे, पुढे बघू. जीवनातील नैतिक वर्तनाच्या संदर्भात कोणत्या प्रतिष्ठित व्यक्तिमत्वाने तुम्हाला सर्वात जास्त प्रेरणा दिली आहे? त्याच्या शिकवणीचा सारांश सांगा. विशिष्ट उदाहरणे देऊन तुम्ही तुमच्या स्वतःच्या नैतिक विकासासाठी या शिकवणी कशा लागू शकल्या आहेत याचे वर्णन करा. कोणत्या व्यक्तीचा तुमच्या आयुष्यात खूप मोठा प्रभाव पडलेला आहे? प्रतिष्ठित व्यक्तिमत्वाने की तुमच्यावरती प्रभाव पाडलेला आहे.
आपण महाराष्ट्रात राहतो, 50-60% पोरं तरी शिवाजी महाराजांचं लिहू शकतात. शिवाजी महाराजांच्या स्टोरी माहिती आहेत आपल्याला, तेच तर लिहायचं आहे. की तुमच्यावरती बाकीचे असतील, APJ अब्दुल कलाम असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा गांधीजी असतील, शिवाजी महाराज असतील, लोकमान्य टिळक असतील, अशा वेगवेगळ्या हस्ती आहेत, व्यक्तिमत्व आहेत. यांनी तुम्हाला कसं इम्पॅक्ट केलं हे लिहा. आता हे तुम्ही जर की शिवाजी महाराज आपण 4थीपासून शिकतोय, भाषणांमध्ये ऐकतोय, प्रत्येक राजकारणाचा विषय तिथे येऊन संपतोय, मग तुम्हाला त्याच्यावरती लिहिण्याला काय अवघड जाईल का? नाही ना. फक्त थोडा लिहिण्याची भीती सोडली ना, तुम्ही उत्तर मस्त लिहून टाकाल. आपण हिस्ट्रीमध्ये किती ऐतिहासिक व्यक्तिमत्व पाहिलेत. मग एवढी मोठी मोठी पुस्तकं आपण पाठ करून ठेवलेली आहेत, बरोबर. स्पेक्ट्रम म्हणा किंवा इतिहासाची वेगवेगळी म्हणा, काय आहेत ते, त्यातून आपण लिहायचं सारांश. गांधीजींचा सारांश, महात्मा गांधीजींचा, शिवाजी महाराजांच्या विचारांचा सारांश, आणि तुमच्या जीवनात कसा तुम्ही अवलंब केला सांगा. की बाबा तुम्ही शिवाजी महाराजांकडून धैर्य हा गुण घेतला. धैर्य हा गुण, अंतर आहे 2 शब्दात, ठीक आहे. तर धैर्य हा गुण घेतलेला आहे, आणि या गुणाचा तुम्ही जर विचार केला तर तुम्ही वैयक्तिक जीवनामध्ये कसा अवलंब करताय. की बाबा 2 रस्त्यामध्ये रोड रेच चालला होता आणि तुम्ही त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. चोरी करणाऱ्या व्यक्तीला तुम्ही पकडण्याचा प्रयत्न केला, ठीक आहे. किंवा तुम्ही कोणतरी चुकीचं वर्तन करताय, तुम्हाला ते दिसतंय, तुम्ही त्यांची तक्रार करताय. हे काय धैर्य. हे कोण शिकवतं? शिवाजी महाराज शिकवतात. चूक ते चूक असतं, कोणीही करो. ही आपल्याला कोण शिकवतं? शिवाजी महाराज. अहिंसा कोण शिकवतं? महात्मा गांधीजी. नंतर संयम कोण शिकवतं? महात्मा गांधीजी, बरोबर. भगवद्गीतेतून श्रीकृष्ण शिकवतो तुम्हाला निष्काम कर्म, फळाची अपेक्षा न करता कर्म करत राहा. कोण शिकवतं? श्रीकृष्ण शिकवतो. तुम्ही अभ्यास करताना जर की रिझल्टचा विचार केला तर टेन्शन येतं आणि अभ्यास पण करत नाही. पण तुम्ही फक्त अभ्यासाच्या वेळी फक्त अभ्यासाचा विचार केला तर तुमचा अभ्यास चांगला येतो आणि रिझल्ट होतं. फळाची अपेक्षा न करता कर्म करत राहा, निष्काम कर्म. कोण सांगतं? श्रीकृष्ण. कसा? तुम्ही अभ्यासात वापर केला. आता समाजाचे मुद्दे आहेत, आपण डोळे उघडे करून जगणं हे इथिक्समध्ये अपेक्षित आहे. की आजूबाजूला जे घडतंय ते नीट बघा, त्याच्यावरती प्रश्न आहे. देशात महिलांवर लैंगिक हिंसाचाराच्या वाढत्या घटना आपण पाहत आहोत. त्याविरुद्ध कायदेशीर तरतुदी असूनही अशा घटनांची संख्या वाढत आहे. या धोक्याला तोंड देण्यासाठी काही नाविन्यपूर्ण उपाय सुचवा. नाविन्यपूर्ण उपाय काय असतात? इथिक्सचे, आपण सिलेबसचे वेगवेगळे घटक बघणार आहेत, तेच उपाय आहेत, ठीक आहे. कायदेशीर तरतूद आहे. आता सांगा मला की हुंडाविरुद्ध कायदा आहे, बरोबर आहे ना, ठीक आहे. मग तो हुंडाविरुद्ध कायदा आहे, थांबल्या आहेत का हुंडाबळीच्या किंवा हुंडा घेण्याच्या पद्धती किंवा स्वरूप थांबलं आहे का? नाही. आता त्याचा अर्थ बदलला आहे. गिफ्ट, हेल्प असं म्हणतात आणि हुंडा घेतात. हे चुकीचं आहे. कायदे असून सुद्धा महिलांचं शोषण होत आहे. का? कारण नैतिकता नाही आहे या कायद्यांना. की माणसंच जर की करप्ट आहे तर कायदे तुम्ही कितीही चांगले करा की ते परिवर्तन येणारच नाही आहे. त्यामुळे मूळ जे काम करायचं आहे तुम्हाला ते नैतिकतेवरती काम करा. मग काय टेन्शन घ्यायची गरज नाही. मग कायदा कोणताही यशस्वी तेव्हाच होतो जेव्हा त्या माणसं ते नैतिकता आत्मसात करतात. त्यामुळं त्या नैतिकतेवरती मुख्य काम करण्याचं गरजेचं आहे. कायद्यात तर एक बाजू आहे, बाह्य बाजू आहे, पण आतून जर की परिवर्तन आलं तरच ते असतं शाश्वत परिवर्तन, ठीक आहे. मग ते काय असतील आपण सिलेबसमध्ये बघूयात. तुम्हाला जर की काही आठवले असतील तर कमेंट्समध्ये नक्की सांगा. नैतिक आचरण असलेले तरुण सक्रिय राजकारणात सामील होण्यास तयार नाहीत. त्यांना पुढे येण्यास प्रेरित करण्यासाठी पावले सुचवा. आपण नैतिक आहे, मी तर नैतिक आहे, तुम्ही पण नैतिक आहात ना. तर तुमच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की बाबा चांगलं काम करणं आहे, भ्रष्टाचार चुकीचा आहे, चांगले राजकारणी पाहिजेत. मग तुम्ही का राजकारणात सहभाग घेत नाही? मी तर जाऊ द्या, मी तर टीचिंग करतोय त्यामुळं, पण तुम्ही तर विद्यार्थी आहात. मग तुम्ही फक्त म्हणताय की बाबा सगळे राजकारणी करप्ट आहे, बस झालं तुमचं कर्तव्य. मग तुम्ही का राजकारणात जात नाही? मग अशा तरुण जे राजकारणाबाबत नकारात्मक वृत्ती आहे, अभिवृत्ती, ती कशी चेंज करायची ते आपण शिकूयात. अभिवृत्तीचा ॲटिट्यूड टॉपिक,
परसुएशन, मतपरिवर्तन. ठीक आहे, याचेही उपाय असतील तुमच्याकडे तर सांगा की तरुणांना तुम्ही राजकारणात अधिक सक्रिय कसे कराल. महावीरांच्या प्रमुख शिकवणी कोणत्या आहेत, समकालीन जगात त्यांची प्रासंगिकता स्पष्ट करा. आता वर्धमान महावीर, आत्तापर्यंत आपण राज्यसेवा केली, जैन धर्मावरती प्रश्न येतात बरोबर. मग त्याच्यातले 24 तीर्थंकर आहेत वर्धमान महावीर. गौतम बुद्ध माहिती आहे आपल्याला, त्यांच्यावरती प्रश्न येतात. ते आपल्याला आपण जे GS मध्ये शिकलेलो आहे ते वाया जात नाही. 2025चा प्रश्न आहे. असे प्रश्न येतात. तुमचं ज्ञान वाया जात नाही, हे महत्त्व या विषयाचं, की तुम्ही उदाहरणं मुद्दे आणू शकता आणि उत्तर चांगलं लिहू शकता. ठीक आहे. तर असे काही प्रश्न आहेत. आता तुम्ही एक काम आहे तुमचं की PYQ बघायचे आहेत, तर PYQ बघा आणि हे उत्तरं असे आहेत. असे प्रश्न आहेत, यांची तुमच्याकडे उत्तरं असतील कमेंट्समध्ये लिहा. फक्त मुद्दे लिहिले तरी चालेल, स्पष्टीकरण नाही दिलं तरी चालेल, पण लिहा. ठीक आहे, आपण चर्चा करूयात. मी सुद्धा रिप्लाय देईल कमेंटला. आणि पुढचा मुद्दा की असे प्रश्न बघत जा की घाबरण्यासारखं काही नाही आहे, हे तुम्हाला माहिती आहे. फक्त आपल्याला ती भीती घालवायची आणि याला एक चांगला आकार देत हळूहळू जायचं. मग एक सुंदर ते मडकं बनवून जाईल. लोणच्यासारखं मुरण्यासाठी सुरुवात तर करायला पाहिजे. की पंढरीचा प्रवाससुद्धा एका पहिल्या प्रवासानेच, पहिल्या पावलाने सुरू होतो. 250-300 किलोमीटर लोक चालत आहेत, त्याच्यासाठी एक पहिलं पाऊल टाकायला लागतं. मग या कमेंटमधून पहिलं पाऊल टाकून तर बघा. चालेल, असे प्रश्न येत आहेत. ओके, एक मिनिट. व्याख्या, हां ओके. आता उत्तर लेखनाबद्दल थोडक्यात सांगतो. आता तुम्हाला पूर्ण उत्तर लेखन मी देणार नाही आहे, कारण भाई पूर्ण सिरीज आहे, थोडा पेशन्स ठेवा. तर उत्तर लेखनाचे काही मूलभूत घटक आहेत. एथिक्सचं उत्तर बाकीच्या पेपरपेक्षा कसं वेगळं असेल बघूयात. तर काही महत्त्वाच्या गोष्टींवरती तुम्ही काम करणं गरजेचं आहे आणि हे एकत्र झालं तर उत्तर बनतं. व्याख्या बघा की उत्तर लेखनाचे मूलभूत स्वरूप आणि स्पेसिफिकली इथिक्ससाठी की कसं असेल. सगळ्यात पहिल्यांदा काम आहे तुमचं व्याख्या, की उत्तराची कोणत्याही तुम्ही सुरुवात करताय ना, त्याच्यातली मुख्य संकल्पना जी आहे त्याची व्याख्या करा. प्रश्न आला तर पेन थांबण्याची गरज नाही, उत्तराची सुरुवात करू शकता. ठीक आहे. मग जो सगळ्यात महत्त्वाची संकल्पना आहे ती. ठीक आहे. आता काय, आता एक भावनिक बुद्धिमत्तेवरती प्रश्न आला, मग व्याख्या लिहा की काय बाबा, स्वतःच्या व इतरांच्या, लिहित नाही, स्वतःच्या व इतरांच्या भावनांना समजून घेऊन ते नियंत्रित करण्याचा मार्ग म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता होय. झाली व्याख्या. ही कोणताही प्रश्न येऊ द्या, व्याख्येने सुरुवात करा की व्याख्येमध्ये काय आहे ते सांगा आणि उत्तर तुमचं सुरुवात होईल. इंट्रोडक्शन असेच करायचे, जास्त डोकं लावू नका, जगा वेगळं काही करायला जाऊ नका. व्याख्या लिहा, छान सोप्पं गोंडच उत्तर बनायला सुरुवात होऊन जाते. व्याख्या. मग आता सिलेबसचे काही घटक आहेत, काही घटक आपल्याला सिलेबसमध्ये नसतात, त्याच्यासुद्धा व्याख्या बनवायची, आपण प्रॅक्टिस करायची. की जरी तुम्हाला ती संकल्पना नवीन असेल तरी सांगा की देशभक्ती शिकवले नाही आहे, मग त्याची व्याख्या कशी करणार. की देश या वंशसांस्कृतिक राजकीय घटकावर, वंशसांस्कृतिक राजकीय घटकाबाबत असणारी भावनात्मक वर्तनात्मक आसक्ती किंवा आपुलकी म्हणजे आपुलकीयुक्त भावना म्हणजे देशभक्ती होय. आता मी सुद्धा या क्षणाला बनवली, तुमच्या शब्दात कशी येईल ही व्याख्या बनवायची सवय करायची आपल्याला. कोणताही शब्द आला ना पुढे व्याख्या बनवून ठेवा. ठीक आहे. मग आला फॅनची व्याख्या 3 इडियट्समध्ये पाहिले आपण, मशीन काय. हां, तर तोच अप्रोच आपल्याला ठेवायचा आहे. व्हॉट इज बेंच माहिती आहे तुम्हाला. हां, दुःख काय आहे माहिती आहे तुम्हाला, माहिती आहे. आनंद व्याख्या करा. आनंद मनाची अशी आंतरिक अवस्था ज्यामध्ये समाधानाची प्राप्त होते त्याला म्हणू शकतो आपण आनंद. तर ही व्याख्या होती का कुठे, गुगलला सुद्धा नाही आहे. हे मी आत्ता तात्पुरती बनवली. अशीच तुम्हाला सवय करून घ्यायची आहे. व्याख्याने सुरुवात, नंतर प्रमुख मुद्दे. ते प्रत्येक विषयाचं वेगवेगळं असेल.
प्रत्येक प्रश्नाची वेगवेगळे प्रमुख मुद्दे असतील. आता आपण कोणता पहिला प्रश्न, राजकीय, तरुणांना राजकारणामध्ये कसं मोटिवेट करता येईल, त्याच्यासाठी आपण कॅब मॉडेल एक शिकतो, ते तेव्हा बघूयात. अजून रोल मॉडेल, मुद्दे येतील तुमचे, रोल मॉडेल. नंतर उदाहरणे, आता उदाहरणे इथे पण आहेत, ठीक आहे, उदाहरणे. नंतर जाणीव, सामाजिक राजकीय जाणीव, म्हणजे गिल्ट देणं, बाबा तुझ्यामुळं हे प्रॉब्लेम चालले आहेत सगळे. मग अशा तुमचे प्रत्येक विषयाचे मुद्दे असतील. मुद्दे सुद्धा लिहिणं गरजेचं आहे. हेडिंग सब हेडिंगमध्ये लिहायचे उत्तरं, की बाबा राजकीय जाणीव नंतर लिहायची की कशी करणार, की त्या तरुणांची राजकीय जागृती झाली पाहिजे असं नसणार मुद्दा. राजकीय जाणीव नंतर लिहिणार की अशी अशी जाणीव करता येईल. त्यांना चांगले राजकारणी, उदाहरणार्थ लाल बहादूर शास्त्री, की त्यांनी फक्त एक रेल्वे ॲक्सिडेंट झाला त्यामुळे त्यांनी जबाबदारी घेतली आणि स्वतःच्या पदाचा राजीनामा दिला. हे आहेत नैतिक राजकारणी. आत्ताच्या काळात कोण आहेत का? आपण नाही जात बाबा त्यात. तुम्हाला वाटत असतील सांगा. माझ्यासाठी सगळेच चांगले आहेत बाबा, कोणाला नाव नाही ठेवत मी. करिअर बाकी आपलं अजून. उदाहरणे, ठीक आहे. इथिक्सला उदाहरणं लागतात. उदाहरणांशिवाय इथिक्सच्या पेपरला मार्क पडणार नाही. प्रत्येक मुद्द्याला उदाहरणं हवीत. उदाहरणं आपण बघूयात, कुठे कुठे नैतिकता दिसते त्याच्यावरून आपण उदाहरणं बघूयात पुढे, ठीक आहे. ओके, उदाहरणं नंतर म्हणजे याच्यात येतील उदाहरणं बघा, की बाबा महाभारत, रामायण, संस्कृती, शिक्षण, खेळ, क्रीडा, चित्रपट, वैयक्तिक जीवन, राजकारणी, सगळीकडं नैतिकता आहे. सगळीकडची तुमच्याकडे उदाहरणं असली पाहिजेत. कोट्स, विचार वाक्य यांना महत्त्व आहे, की एक किक बसायला लागते, की तुम्ही जे मत मांडताय त्या मताला तुम्ही इतरांच्या मतांचा आदर द्या. ते उत्तर अजून चांगलं बनतं. की नैतिकतेचं आपण पाहिलं की कोणीही काय करावे, काय करू शकता आणि काय करणे बरोबर आहे याच्यातील फरक म्हणजे नैतिकता. ग्रॅम स्मिथ हे जर तुम्ही मांडताय तर त्याचं एक वजन असतं. गांधीजी असं म्हणतात एक वजन असतं. तुकारामांचं मत आहे, सत्य सत्याची मने केले ग्वाही, मानियले नाही बहुमता, हे तुकाराम म्हणतात. हे त्या शब्दाचं वजन आहे. तर असे कोट्स पाहिजेत, ते उत्तराला रंगरंगोटीचं काम करतं. उत्तराला एक वजन देतात. बाकीच्यांपेक्षा वेगळं उत्तर बनवायचं आहे तुम्हाला तर विचार वाक्य लागतील. आपण बघूयात, विथ सिलेबस जाऊयात. कोट्सवरती डायरेक्ट प्रश्न येतात. तीन प्रश्न डायरेक्ट कोट्सवरती असतात, 10 मार्कर. की डायरेक्ट 3 कोट दिले जातात, की विचारवंतांचे वेगवेगळे मतं, विचारवाक्य दिलेले असतात. की बाबा जे परीक्षण न केलेले जीवन खरे जीवन नसते, असं अरिस्टॉटलचं एक वाक्य आहे. तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं? ठीक आहे. गांधीजींचं वाक्य असेल, कोणतं असेल गांधीजींचं, की पृथ्वीवरती सगळ्यांच्या गरजा भागवण्या इतके पुरेसे आहे, परंतु कोणाचाही हव्यास भागवण्या इतका तिळ मात्र सुद्धा नाही. हे गांधीजी म्हणतात. हे असे कोट्स येतात आणि असे कोट्स तुम्ही जर त्याचा मग तुम्हाला अभ्यास करायचा, त्या कोट्समध्ये काय म्हणायचं आहे त्यांना हे कळलं पाहिजे. आणि हे कोट्स तुम्ही बाकीच्या उत्तरांमध्ये सुद्धा इंट्रोडक्शन आणि कन्क्लुजनला वापरा. उत्तर छान बनतं आणि 0.5 0.1 मार्क वाढू, 0.5 1 मार्क वाढतो आणि तुम्ही सिलेक्ट होता बाकीच्यांपेक्षा. आणि डायग्राम भाई तेच, की कोणतंही उत्तर मोनोटोनस वाटून देऊ नका, काहीतरी चांगलं चांगलं करत जायचं. फॉर एक्झाम्पल, आणि डायग्रामला सुद्धा एक स्किल असतं. आपण पूर्ण बॅचमध्ये एक सेपरेट बघूयात की डायग्राम कशा काढता येतात. की बाबा भावनात्मक बुद्धिमत्ता आपण शिकलो इथं, ठीक आहे. एवढं लिहायचं नाही तुम्हाला, डायरेक्ट लिहा की भावना बुद्धिमत्ता. भावना बुद्धिमत्ता, आणि हे काय झालं? भावनात्मक बुद्धिमत्ता. भावनात्मक बुद्धिमत्ता. ठीक आहे. सो असं डायग्राम जरी काढली तरी तुमचं उत्तर बनून जातं. ठीक आहे. अशा बऱ्याच ठिकाणी डायग्राम काढता येतात. की तुम्हाला बॅलन्स दाखवायचं 2 मध्ये, तेव्हा तराजू काढा. तुम्हाला शाश्वत विकास दाखवायचा, एका ठिकाणी पर्यावरण, एका ठिकाणी विकास दाखवा. मधला बॅलन्स आहे तो शाश्वत विकास दाखवा. तुम्ही असे वेगवेगळे ग्राफ काढू शकता. मग हे जे ग्राफ्स वगैरे आहेत ते तुम्ही चित्रामध्ये कसे काढणार बघूयात आपण. या सेशनमध्ये आपण ते सगळं शिकायचं आहे.
आपण आता आयाम पाहिलेले आहेत की 5 घटक काय काय आहे हे, तर याच्यात अजून स्ट्रक्चरिंग वगैरे आपल्याला करायचं आहे. बट विथ टाईम प्रोसेसनुसार आपण जाऊयात, उत्तरं छान बनतील. थोडा पेशन्स ठेवा फक्त. पुढे बघूयात. येस, आव्हाने थोडक्यात सांगतो. मला माहिती आहे तुम्हाला फेस करावी लागतात. काय काय आहेत थोडक्यात सांगू, नंतर डिटेलमध्ये बघूयात. एकतर नवीन विषय, त्यामुळे असते ती भीती की काय असेल या विषयात. तो एक न्यूनगंड असतो, इनर्शिया असतो. आपण काही प्रश्न पाहिले, एवढाही नवीन नाही आहे. पुढं मराठी संसाधनं एवढी नाही आहेत, एवढी क्वालिटी मराठी संसाधनं नाही आहेत. एवढी क्वालिटी मराठी संसाधनं नाही आहेत. त्यामुळं आपल्याला थोडं स्वतःही काम करावं लागतं. अकॅडमीला आले तर काही चांगल्या नोट्स आहेत, त्याही मिळतील तुम्हाला. मराठी संसाधनं बघूयात आपण. पर्यायी मराठी शब्दांचा अभाव, कन्फ्युजन खूप होतं. इंटिग्रिटीला 4 शब्द, प्रामाणिकपणा ऑनेस्टीला 2 शब्द. मग असे शब्द वापरायचे कोणते? ॲप्टिट्यूडला अभियोग्यता, अभिरुची, काही काही विचित्र शब्द. मग त्यामुळे एक सोर्स तुम्हाला गरजेचं असतं, ते हे आहे तुमच्यासाठी. शब्द तरी हेच वापरा, अकॅडमिक लँग्वेज. उदाहरणांचा अभाव, की उदाहरणं तुम्ही पेपर लिहिताय पण सर उदाहरणं आठवत नाहीत. उदाहरणांचा ब्लॉकेज होतो, हे आठवत नाही. काय करायचं उदाहरताना? उदाहरणं अजून कशी मिळवायची हे समजत नाही. हे कसं करायचं बघूयात आपण. प्रमाण भाषेचा प्रश्न, आत्तापर्यंत आपण MCQ सोडवले, त्यामुळे एवढं तुम्हाला जाणवलं नसेल. पण तुम्ही उत्तर लिहिताना प्रमाण भाषा नसेल तर निगेटिव्ह इमेज तयार होते. तर ती आपल्याला अकॅडमिक लँग्वेज आवश्यक असते, तर ती आपण विथ फ्लो शिकायची. विश्वसनीय मेंटरशिप पण आहे, कारण अनुभव असणारे व्यक्ती. काल जर की एखादा व्यक्ती तुम्हाला कंबाईनचं शिकवत होता आणि तोच आज इथिक्सला येईल, किंवा ते काल MCQ सांगणारा माणूस आला आणि आज म्हणतो तुम्ही डिस्क्रिप्टिव्हचा एक्सपर्ट आहे, तर असं होत नाही. तुम्हाला त्या विषयाचं तेवढं एक्सपर्टी लागते. ती मेंटरशिप तुम्हाला त्या अँगलने पाहिजे की त्याने त्या ह्याच्यात काम केलेलं आहे, त्याला तेही टेन्शन, हे सगळं त्याने फेस केलेलं आहे. हा माणूस पाहिजे, तो तुम्हाला खरा उपाय तुमच्या जागेवरती जाऊन विचार करू शकेल. आणि शेवटचं उत्तर नीतिशास्त्राचे वाटत नाही, कारण आपण GSचं खूप सारखं घेतो. मग कसं करायचं ते बघूयात विथ प्रोसेस. तर या सगळ्या तुमच्या अडचणी आहेत. तुमच्या काही अडचणी असतील तर कमेंटमध्ये सांगा, आपण कनेक्ट करूयात आणि ह्या अडचणी सोडवण्याचा पूर्ण प्रयत्न करूयात. ठीक आहे. अजून काही अडचणी असतील प्रत्येकाच्या, आपण सुरुवात केल्यावरती तुम्हाला अजून अडचणी आठवतील, सुचतील. बघूयात, आपण करूयात. सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. फक्त थोडा संयम ठेवा आणि यार थोडासा विश्वास दाखवा, करू काम. पण सकारात्मक काही बाबी आहेत. आता हे झाल्या आपल्या की दैनंदिन जीवनातील बाबींशी निगडित, की दैनंदिन जीवनामध्ये काय काय होतं हे सगळं ह्याच्यात पाहिलं जातं. म्हणजे मी आत्ता सांगितलं की तुम्ही जे करता, जे तुम्ही ॲक्ट करता, काम करता, ते सगळं दैनंदिन जीवनाशी निगडित असतं. की बाबा तुम्ही रस्त्यावरती चालताय, तुम्ही काय विचार करता, ह्याच्यात सगळ्याला येते नैतिकता. तुम्ही जे विषय शिकताय, ॲटिट्यूड तुमचा, ते सगळ्याला येतो तुमचा नैतिकता. आत्तापर्यंतच्या सामान्य अध्ययनाच्या अभ्यासाला फायदा होतो. ओके. आता बऱ्याचदा UPSCला काय प्रॉब्लेम यायचा ना, उदाहरणं आठवत नव्हती. पण माझे बरेच मित्र आहेत जे कंबाईनचा किंवा राज्यसेवेचा अभ्यास करायचा, हिस्ट्रीची खूप सारी उदाहरणं असतात त्यांच्याकडे. समाजसेवकांची एवढी उदाहरणं आहेत ना, ते खूप म्हणजे आता राजा राम मोहन रॉय हे तर इथिक्समध्ये मी खूप वेळा वापरतो. एक विद्यार्थिनी म्हणत होती, सर राजा राम मोहन रॉय एवढे का आवडतात तुम्हाला? मी म्हणलो मला तेवढंच आठवतंय. तर आपल्याला राज्यसेवेत जो अभ्यास केलेला आहे ना, तो सुद्धा इथे फायदा होतो आणि तो गरजेचा असतो. तुमची उदाहरणं, तुमचे मुद्दे बाकीच्यांपेक्षा वेगळे बनतात. स्वतःचीच नवीन ओळख स्वतःलाच सापडते. चांगला माणूस बनण्याकडे मार्गक्रमण. बाई पेपर आहे, पेपर तुम्ही लिहाल, आपण आहे करूयात. ठीक आहे. आपण एक ग्रुप नसणार आहे, तुम्ही प्रेक्षक, तुम्ही विद्यार्थी, मी शिक्षक. आपला ग्रुप नाही, आपली टीम असणार आहे. ग्रुप आणि टीम ह्याच्यात खूप फरक आहे, तो समजून घेऊ आपण. पण टीम असणार आहे आपण. पण
हा तुम्हाला एक चांगला माणूस घडवतो. मी जिथं जिथं बॅच घेतली आहे ना, तिथं विद्यार्थी म्हणतात, सर आम्ही या पेपरच्या अभ्यासामुळं खूप जास्त विचार करायला लागले, खूप जपून आम्ही सगळ्या कृती करतो, आम्ही चुकीची गोष्ट करण्यापासून लांब जाण्याचा प्रयत्न करतो, आम्ही प्रत्येक चुकीची गोष्ट जरी केली तरी त्याचा गिल्ट ठेवतो, आम्ही प्रत्येक आमच्या कृतीला तोलतो आणि नंतरच निर्णय घेतो, आम्ही संयम ठेवायला शिकलो, आम्ही धैर्य दाखवायला शिकलो, आम्ही चुकीच्या गोष्टीला चूक म्हणायला शिकलो आणि बरोबर गोष्टीला बरोबर म्हणायला शिकलो. जर चुकीचं करत असेल तरी ते चूक असतं आणि फक्त एकच जण बरोबर करत असेल तरी ते बरोबरच असतं, हे आम्ही म्हणायला शिकलो. हे एवढं महत्त्व या विषयाचं आहे. तुम्हाला आज पहिलं लेक्चर आहे, कदाचित एवढा फरक नाही जाणवणार, पण ही सिरीज जेव्हा संपेल ना तेव्हा तुम्हाला समजेल की आज जो लेक्चर बघतोय आणि जो लेक्चर संपेल नंतर जे शेवटचं लेक्चर बघाल त्याच्यात तुम्हाला खूप जास्त फरक जाणवेल. बघा, ही सिरीज फक्त फॉलो करा, इंटेग्रिटी इथे दाखवा आणि विश्वास ठेवा आणि निर्णय क्षमता सुधारते. आता हे पण तुम्हाला कळेल की काय इथिक्स काय करू शकता आणि काय करणे बरोबर आहे, याच्यातला फरक हीच असते डिसिजन मेकिंग, निर्णय क्षमता. अधिकाराला हे सगळ्यात महत्त्वाचं असतं, एक निर्णय क्षमता असणं. ठीक आहे, पुढे बघूयात. तर असे काही सकारात्मक मुद्दे आहेत, त्यामुळे घाबरून जायची गरज नाही आहे. आपल्या दैनंदिन जीवनातलं आपल्याकडे उदाहरणं खूप सारी, आपल्याला मजा येणार आहे, आपण चांगला माणूस बनणार आहे, इंटरव्ह्यूला मार्क पडणार आहेत, सगळीकडे मार्क पडणार आहेत आणि भाई मजा येणार आहे, एवढंच फक्त. ठीक आहे, चालेल, पुढे जाऊयात. ओके, ओके. हां, आता मगाशी प्रश्न होता उदाहरणं कशी गोळा करायची. तर उदाहरणं अशी गोळा करायची. बघा, नैतिकता कोठे पाहता येते हे सगळं तुमच्या डोक्यात असलं पाहिजे की उदाहरणं असतील किंवा मुद्दे असतील किंवा तुम्ही हा विषय नीट समजून घ्यायचा आहे ना, तर प्रत्येक आयामामध्ये तुम्हाला नैतिकता सापडते. पहिला आहे खेळ, स्पोर्ट्स. याच्यामध्ये तुम्हाला नैतिकता किंवा नैतिकतेचं उल्लंघन सापडतं. तुम्हाला माहिती आहे स्टीव्ह स्मिथ हे खूप उत्कृष्ट बॅट्समन आहे, पण बॉल टेम्परिंगमध्ये तो सापडला. बरोबर. महाराष्ट्राचा एक कुस्तीपटू फेमस, पंजाबमध्ये दारू तस्करी किंवा तस्करीमध्ये सापडला, ड्रग्समध्ये सापडला. इथे खेळाडूंची नैतिकता असते. डोपिंग करतात आणि खेळाडू आणि स्वतःची नैसर्गिक क्षमतेला चॅलेंज करतात, तिथे असते नैतिकता. पण त्याच विरुद्ध एक चांगला खेळाडूसुद्धा असतो की जो नैतिकतेला पालन करतो, तो खिलाडू ऋतू. मग खेळा, त्याचं उदाहरण म्हणजे सचिन तेंडुलकर, की बाबा अंपायरने नॉट आऊट दिला आहे पण त्याला माहिती आहे की बॉल बॅटला कट लागून गेलेला आहे, कोणालाच माहीत नाही, पण तरीसुद्धा तो क्रीज सोडतो आणि स्वतःला आऊट आहे हे म्हणतो, कारण त्याच्यामध्ये नैतिकता आहे आणि एकात्मता आहे. असे खेळाडू असतात, याला म्हणतात खिलाडू वृत्ती, स्पोर्ट्समॅनशिप. आणि खेळवृत्ती म्हणजे गेम्समॅनशिप. कोणत्याही परिस्थितीत जिंकायचं म्हणजे गेम्समॅन स्पिरिट. आणि खेळाडू वृत्ती म्हणजे खेळाच्या नियमांचं पालन करायचं म्हणजे खेळाडू वृत्ती, स्पोर्ट्समॅन स्पिरिट, स्पोर्ट्समॅनशिप. ठीक आहे, तर हे खेळांमध्ये सापडतात. सचिन तेंडुलकर उदाहरण, स्टीव्ह स्मिथ यांनी बॉल टेम्परिंग केली. मग अजून बाकीच्या खेळांमध्ये सुद्धा अशी उदाहरणं आहेत जी सांगतात की बाबा इथिक्स इथे आहे, तुम्ही फक्त याचा विचार करा. शाळामध्ये आपण जे शिकतो, मी आधी प्रश्न विचारला की सगळं आपण चांगलंच शिकतो का, तर शाळेमध्ये सुद्धा एकदा एक प्रकरण होतं की NCERTचं तुम्हाला एक पुस्तक माहीत असेल की आपल्याला एक कविता असायची लहानपणी की दादा मला एक छोटीशी बंदूक आण. बरोबर. दादा मला छोटीशी बंदूक आण, तिथे एका मुलाचं चित्र, आणि दादा मला छोटीशी बाहुली आण, तिथे एका मुलीचं चित्र. असं का? मुली बंदुका नाही चालवत का? व्योमिका सिंग बंदूक चालवत होत्या. बरोबर.
मग ते शाळेत जे शिकवलं त्याच्यावरती पण एक प्रश्नचिन्ह नक्की पडायला पाहिजे की नाही. मग मुलांना सुद्धा बंदुका नाही आवडू शकत का? बाहुल्या नाही आवडू शकत का? आणि मुलींना सुद्धा बंदुका नाही आवडू शकत का? सैन्यामध्ये कित्येक महिला आहेत त्या सैन्यामध्ये देशाचं नाव रोशन करतात. बरोबर. मग आत्ता बऱ्याचशा मुली DYSP होतील, IPS ऑफिसर होतील, PSI होतील, तिथे पण बंदूक आहेच ना. मग तुम्ही जेंडरचा फॅक्टर इथं कसा आणता? शाळा, मग शाळेमधून आपण चांगल्या पण गोष्टी शिकतो की वेळेवरती या, वेळ पाळणं शाळेत शिकतो. नाही वेळ पाळली तर भाई डायरेक्ट बेल्टचा मार. PTचे सर डायरेक्ट बाहेर घेतात, बाकीचे प्रार्थना म्हणत असतात आणि आपल्याला लाथाबुक्क्या खायला लागतात. सगळ्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या असतील. ठीक आहे. मग नंतर युनिफॉर्म घालणं, नीटनेटके राहणं आपल्याला शाळा शिकवती. धर्मात सुद्धा चांगल्या गोष्टी आहेत, वाईट गोष्टी आहेत. धर्मात सांगितलं मोठ्यांचा आदर करा, यतोस्तु धर्मो तत जय, की जे बरोबर आहेत तिथं त्याचा विजय होतो, सत्यमेव जयते धर्मात सांगितलंय. निष्काम कर्म धर्मात सांगितलंय. मग धर्मात चांगलं सुद्धा सांगितलेलं आहे. ख्रिश्चनिटीमध्ये सांगितलंय लव द नायबर ॲज दाय, की तुमच्या शेजारच्यावर घरच्यांसारखं प्रेम करा. आता हे शब्दशः घेऊ नका, नाहीतर तुम्ही नंतर म्हणाल की सर म्हणले होते शेजारच्यांवर प्रेम करा. तसं नाही, शेजारच्यांवर आपुलकीयुक्त प्रेम करा. चित्रपट, धर्मामध्ये मग अनैतिक गोष्टी पण आहेत माहिती आहे आपल्याला, कर्मकांड म्हणा की अंधश्रद्धा म्हणा, त्या चाललेल्याच आहेत. चित्रपटांमध्ये खूप सारी उदाहरणं आहेत. 3 इडियट्स बघा पिक्चर, नंतर अजून स्पोर्ट्स MS धोनी चित्रपट पाहिला आपण. नंतर मग आपण मंगलयान नावाचा चित्रपट आहे, की बऱ्याचशा चित्रपटांमध्ये खूप साऱ्या नैतिक गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात. दंगल चित्रपटामध्ये भारी किस्सा, की ती मुलगी काय करते की ती कुस्ती शिकते आणि त्यात चौघचे तिच्या विरुद्ध असतात. समाज म्हणतो मुलींनी कुस्ती शिकायची नाही, ती शिकते, वडील तिचे शिकवतात. आणि ती सर्वात जास्त जो हे हट्टाकट्टा विरोधी असतो त्याला निवडते, पहिल्यांदा त्याला हरवते. धैर्य हा गुण आपण त्या चित्रपटातून शिकतो. भाग मिल्खा सिंग असेल, भाग मिल्खा भाग असेल, असे सगळे चित्रपट आहेत ना, त्यातून आपण शिकतो एथिक्स. ठीक आहे. नंतर मग तो किंवा अनएथिकल स्टोरी पण बघतो आपण बऱ्याच. गाणी, कविता मराठीला खूप छान ॲडव्हान्टेज आहेत. आपल्यात अभंगवाणी, संत तुकारामांचं सांगितलं मी. नंतर जे काय रंजले गंजले त्यासी म्हणी जो आपुले, तोची साधू ओळखावा देवतेथेची जाणवा. हे काय नैतिकता. मर्ढेकर नैतिकतेवरती बोलतात बरंच. बरोबर. मग काय हे कवितांमधून शिकतो आपण, की सुंदरता डोळ्यांमध्ये असते. हे कशात असतं? कवितांमध्ये शिकतो आपण. जी जी उगवे चांदणी ती तिच्या परीने देखणी. किती छान वाक्य आहे. जी जी उगवे चांदणी तिच्या परीने देखणी. प्रत्येक व्यक्तीमध्ये काही सौंदर्य असतं. कवितांमध्ये शिकतो. जर आहे तुमच्याकडे असे मुद्दे टाका ना, काय घाबरायचे. भारी उत्तर बनवून जातं. अजून एकदम रॉ फील येतो, एकदम मस्त मजा येते. चेरी ऑन द केक म्हणतात ना, ते असं असतं. समाज माध्यमे, इंस्टाग्रामवरती आपल्याला बरंच इथिक्सचं कंटेंट मिळतं. बरीच उदाहरणं असतात की समाजात अनैतिक गोष्टी घडत आहेत. काही मीम्स असतात, काही जातीवाचक मीम्स असतात, ते अनैतिक गोष्टी दाखवतात. भ्रष्टाचाराच्या स्टोरी असतात, मीम्स असतात. काय ते तर तिथं नैतिकता आहे. इंस्टाग्रामवरती एखाद्या समाजसेवकाची इन्फॉर्मेशन मिळते, ती नैतिकता आहे. मग सोशल मीडिया, त्याच्यावरून तुमचा डेटा चोरीला जातोय. आत्ता डीप AI, नंतर मग ते ChatGPT, याच्यातून जे नैतिकतेला प्रश्न निर्माण होतात ते काय समाज माध्यम आहे. तशी नैतिकता आहे. व्हॉट्सअप फॉरवर्ड, सकाळी कुटुंबावरती मेसेज येतात ना, कुटुंबाचे फॅमिली ग्रुप असतील तुमचे, की सगळ्यांशी चांगले वागावे वगैरे वगैरे, असे बरेच मोठमोठे मेसेज असतात जे आपण म्यूट करून ठेवलेले असतात. ते काय असतात ते सुद्धा तुम्ही टाका, ते इथिकल आहेत. जर आपण आत्तापर्यंत वाचले नसेल तरी ते ग्रुप एकदा वाचून बघा. सगळ्या फिलॉसॉफी तत्त्वज्ञान भेटून जातं. GSचा आत्तापर्यंतचा अभ्यास, विशेषतः इतिहासात खूप साऱ्या नैतिकतेच्या स्टोरी आहेत. सगळं इतिहास नैतिकतेवर आधारित आहे. की राजा राममोहन रॉय असू द्या, सतीबंदीला विरोध, जातीव्यवस्थेला विरोध, नंतर मग धैर्य, शिवाजी महाराज, लक्ष्मीबाई, अकबराचं सहिष्णुतेचं धोरण, हे सगळं काय आहे तेच आहे. आणि दैनंदिन जीवनात हे महत्त्वाचं आहे की कोणताही मुद्दा असू द्या ना, एखादं उदाहरण तुमच्या आयुष्यातलं द्या, की दाखवून द्या तुम्ही सुद्धा नैतिक आहात.
मला तुम्ही का निवडावं हे प्रूव्ह करून द्या. त्यामुळे तुमच्या जीवनातली उदाहरणं आणायचा प्रयत्न करायचा म्हणजे करायचा. ठीक आहे. सो तुम्ही हे उदाहरणं जर हे फ्रेमवर्क ॲड केलं किंवा यांचा जरी विचार केला तर तुम्हाला उदाहरणं ढिगाने सापडतात. याला जोड द्या रामायण महाभारत याचे, की आपण पाहिलेलं असतं, याला जोड द्या आणि मग तुमचं उत्तरं चांगली बनत जातात. उदाहरणं फक्त मग हे फ्रेमवर्क डोक्यात ठेवा, उदाहरणं आपोआप निर्माण होतील, आपोआप आठवतील. चालेल. मग उदाहरणांवरती अशी कामं करायची आहेत. करूयात आपण ते विथ टाईम. आता पुढचं शेवटची स्लाईड आहे आपली. पुढील वाटचाल. आता बाबा हे सेशन संपलं, आपण विषयाची तोंड ओळख झाली, बघण्याचा कार्यक्रम झालाय, पोहे पण तुम्ही खाल्लेत. आता पुढचा कार्यक्रम कसा करायचा. आता लेक्चर झालं, माझं काम संपलं, तुमचं काम आता खरं चालू झालं. ठीक आहे. कसं. आता कट ऑफच्या वगैरे चर्चा सोडून द्या आणि लागा आता अभ्यासाला एथिक्सच्या. सगळ्यात महत्त्वाचं अभ्यासक्रम आणि PYQ समजून घ्या. कोणत्याही विषयाचा जर की बायबल गीता काय असेल तर ते असतात PYQ मागील वर्षाचे प्रश्न, गत वर्षाचे प्रश्न, ते सांगतात की प्रश्न पेपर काय आहे, पेपरमध्ये काय येतं. अभ्यासक्रमात सांगतात की बाबा काय प्रश्न येतील, कशातून प्रश्न येतील, काय काम करायचं आहे, हे कशातून कळतं, अभ्यासक्रमातून. तर अभ्यासक्रम PYQ सगळ्यात पहिल्यांदा एकदम कोळून प्यायचं, खूप जास्त याच्यावरती काम करायचं. अभ्यासक्रम सारखा बघा. तुमचे मुद्दे आठवत नसेल ना, कोणताही प्रश्न अभ्यासक्रमाच्या बाकीच्या मुद्द्यांना कनेक्ट करा, उत्तर बनतं. पुढचं मूलभूत संकल्पना स्पष्ट करा. स्पष्ट करापेक्षा समजून घ्या की अभ्यासक्रमामध्ये ज्या मूलभूत संकल्पना आहेत, अभियोग्यता, वृत्ती, विचारवंतांचे विचार, नंतर मग मूल्य, नीतिमत्ता, नैतिकता, नीतिशास्त्र किंवा जे बाकीची मूल्य आहेत ती उत्तरदायित्व वगैरे, ती सगळ्या संकल्पना समजून घ्यायचं तुमचे पुढचं काम असणार आहे. की काय आहे, व्याख्या काय आहे त्यांची, त्यांचा नक्की अर्थ काय. उत्तरदायित्व आणि जबाबदारी दोघांमध्ये साम्य काय आणि फरक काय. सचोटी, एकात्मता दोन्ही शब्द असे वापरले जातात, समानार्थी वापरले जातात, सगळ्या सेम आहेत का, फरक काय आहे, तो फरक बघायचा आहे. संक्षिप्त नोट्स तयार करा. सिलेबस बघा, तुम्ही जे संदर्भ ग्रंथ तुमचे असतील किंवा क्लासच्या नोट्स असतील आपल्या किंवा गुगलच्या कोणताही तुम्ही सोर्स बघा, त्याच्यातून तुम्ही काय करा, संक्षिप्त नोट्स तयार करा. आणि नोट्स ह्या अभ्यासक्रमाच्या नुसार असाव्यात, की अभ्यासक्रमात जे सांगितलं त्याच्यातल्या मुख्य संकल्पना आणि खाली नोट्स, असं करायचं. उदाहरणे आणि केस स्टडी जमा करा प्रत्येक ठिकाणी. नोट्स करताय ना तुम्ही, भावनात्मक बुद्धिमत्ता EI, इमोशनल इंटेलिजन्स, हा टॉपिक झाला. पहिल्यांदा व्याख्या, नंतर मग संकल्पनेचे घटक असे बनवायचे आणि नंतर उदाहरणं घ्या. उदाहरणार्थ भगवद्गीता, कृष्ण, लक्ष्मीकांत बेर्डे, किंवा तुमच्या आयुष्यात असेल काय की अजून बाकीची उदाहरणं असतील, ती उदाहरणं इमोशनल इंटेलिजन्स. आणि हे सगळं झालं, उत्तर लेखनाचा सराव करा. फक्त बोलून काही होत नाही. आता MCQ राहिलेलं नाही आहे, आता तुम्हाला उत्तर लेखनाचा सराव गरजेचा आहे. हे सगळं तुम्हाला येतं हे कसं कळणार, जेव्हा तुम्ही सराव कराल. सरावाला आपण फ्रेमवर्क दिलं आहे, ते आपण नंतर इन डिटेल बघूयात. आणि उपयोजित दृष्टिकोन ठेवा. उपयोजित, ठीक आहे. उपयोजित दृष्टिकोन ठेवायचा म्हणजे काय, की तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये जे इथिक्स शिकताय त्याचा विचार करण्याचा प्रयत्न करा. की तुम्ही तुमच्या आयुष्यात जर तुम्हाला घरच्यांना मनवायचे की बाबा पप्पा मला गाडी घ्यायची, ठीक आहे, कसं मनवणार घरच्यांना, त्याच्यासाठी आपण ॲटिट्यूड चेंज हा आपण टॉपिक शिकणार. पर्सुवेशन म्हणजे मतपरिवर्तन ते शिकणार, ते तिथं अवलंब करा. बघा, ट्राय करून बघायला काय जाते. मग उपयोजित, की तुमच्यासमोर जे जे घडतं आहे ना त्याला नैतिकतेची एक कसोटी लावा. आणि बघा, तुमची एक पर्सनॅलिटी घडत जाते. पर्सनॅलिटी घडली की तुम्ही त्या केस स्टडी ज्या असतील की त्या प्रसंगामध्ये तुम्ही काय करणार, ती सिच्युएशन दिली जाते, त्या सिच्युएशनमध्ये तुम्ही काय करणार. जेव्हा तुमच्याकडे हा दृष्टिकोन असेल तेव्हा तुम्ही ती उत्तरं अजून चांगली लिहू शकता. ठीक आहे. आणि शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा, लास्ट बट नॉट लिस्ट, शाश्वत मार्ग अकॅडमीला या, टेस्ट सिरीज करा, आपण बॅच करा, आपण आहोत, सगळे उत्तरं मिळतील, टेन्शन नका घेऊ. वी आर देअर फॉर यू. शाश्वत म्हणजे सस्टेनेबल, की असणारे बाई चिरकाल, अनादि अंत. तुम्हाला जो प्रश्न त्याचं उत्तर एकच आहे, शाश्वत. ठीक आहे.
सो पुढची वाटचाल ही आहे, PYQ बघा, नोट्स बघा, नोट्स बनवा संक्षिप्त, उदाहरणं गोळा करा आणि उत्तर लेखनाची प्रॅक्टिस करा आणि हा वे फॉरवर्ड. इथून पुढे अधिकारी बना आणि नाव रोशन करा माझं आणि अकॅडमीचं. ठीक आहे, सत्यमेव जयते, सत्याचाच विजय होतो. ठीक आहे, चालेल. सो आजचं सेशन झालं. सो बऱ्यापैकी आयडिया आली असेल तुम्हाला की काय आहे विषय. विषयाची भीती बाळगायची गरज नाही आहे. काही संकल्पना आपण समजून घेतल्या, कसा याचा विचार करायचा, उत्तरलेखन कसं करायचं आहे काही या पेपरमध्ये, अशा बऱ्याच प्रश्नांची आपण उत्तर आज काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. सो तुम्हाला कसं वाटलं सेशन? लाईक करा, कमेंट करा. भाई मेरे को भी मोटिवेशन लगता है. ठीक आहे. सो फायनल मेसेज तुम्हाला, थँक यू, कीप रायटिंग, स्टे कनेक्टेड, लेट्स गो टू शाश्वत. ऑल द बेस्ट. थँक यू सो मच.